जय संविधान. आणि या ठिकाणी या कार्यशाळेला मला आमंत्रित केल्याबद्दल आयोजकांचे बापू चंदन शिवे सरांचे देखील आभार मानतो मी. आज जो मला विषय दिलेला आहे, समाज माध्यमांवरील जात धर्म द्वेष्टी लेखन आणि प्रसारण, आकलनवाद आणि प्रतिवाद. खरे पाहायला गेले तर सर्वात जास्त सोशल मीडियावर शिव्या खाणाऱ्या वर्गातून मी येतो. म्हणजे रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेच चालू असतं. म्हणजे काय जिहादी, लांड्या, जिहादचे तर एवढे वर्जन आपल्याकडे आलेले आहेत की त्याला काय मर्यादाच राहिलेलं नाहीये. पैगंबर साहब को भी नहीं छोड़ा. जिहाद या शब्दावर एखादी वेगळी सिरीज बनू शकते. आज या ठिकाणी कार्यशाळा जिहादमध्ये पण मला काय कार्यशाळा जिहाद आणि त्याच्यामध्ये आता मुलाखत जिहाद म्हणजे विजय सर घेत आहेत. तर मग या सगळ्या संदर्भामध्ये नक्की बोलावं काय हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि 2014 पासून फक्त हे वाढले अशातला काही भाग नाही आहे. मी स्वतः सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की मी स्वतः मोबाईल इंडस्ट्रीमध्ये होतो. तर सोशल मीडियाचा बहुधा तुमच्यापेक्षा खूप जास्त लवकर संपर्क माझा आलेला आहे. मी नोकिया मोबाईलमध्ये 6 वर्ष काम केलं. म्हणजे नवीन एखादी टेक्नॉलॉजी आली की ती आधी माझ्या हातामध्ये यायची आणि मग कस्टमरकडे जायची, असा तो प्रकार होता. आणि त्यामुळे हे व्हॉट्सॲप ज्यावेळेस आलं मार्केटमध्ये त्यावेळेस एका ग्रुपमध्ये फक्त 5 लोक तुम्ही घेऊ शकत होता. त्यानंतर 15, मग 20-25 मध्ये 250 वगैरेपर्यंत गेलं. ही सगळी क्रांती आम्ही पाहिली. आणि त्या काळामध्ये ज्यावेळी मोदी ज्वर जो आहे तो चढलेला होता, तो ज्वर साधारण 2012 पासून चढला होता. तो काय 2014 मध्ये चढला अशातला काही भाग नाही. मात्र सोशल मीडियाचा त्यांनी एवढा भयानक वापर केला की आम्हाला स्वतःला लाज वाटते सांगायला की एका मोठ्या पक्षाच्या एका महिला नेतृत्वाचे नग्न अवस्थेतले फोटो देखील जे आहेत ते सोशल मीडियावर व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर टाकले जात होते, गांधी परिवारातले. ठीक आहे. आणि ते आम्ही पाहत होतो, फक्त आम्ही त्याच्याविषयी काही बोलू शकत नव्हतो. आणि त्याच्यानंतर मग अतिशय त्याची खालची पातळी ओलांडली गेली. आणि त्यावेळी तो मुद्दा फक्त राजकारणापुरता किंवा एका पक्षाच्या विरोधापुरता वाटायचा. म्हणजे काँग्रेस या पक्षाच्या विरोधात वाटायचं की अँटी इन्कम्बन्सी होती आणि त्यामुळे आपल्याला काँग्रेसचं सरकार जे आहे ते पाडायचं आहे. भ्रष्टाचार खूप झालेला आहे, बऱ्याच वर्षापासून सत्तेमध्ये आहे. आणि ती एक मोठी लाट जी आहे ती तयार झाली. आणि त्यानंतर सर्वांनी जे आहे ते मिळून म्हणजे त्यावेळेस ते सरकार पाडलं. आणि 2014 मध्ये त्याचं खूप असं काही निवडून आल्यानंतर, भाजप बहुमताने आल्यानंतर एवढी काही जाणीव झाली नव्हती. मात्र सगळ्यात पहिल्यांदा जर जाणीव कुठे झाली असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचा आक्षेपार्ह फोटो जो आहे तो सोशल मीडियावर टाकला गेला होता. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दंगली पेटवल्या गेल्या. आणि त्याच्यामध्ये हडपसरमध्ये एक मोहसिन शेख नावाचा जो मुलगा आहे तो मॉब लिचिंगमध्ये मारला गेला, ते आपण पाहिलं. आणि त्यानंतर कळालं की बाबा सोशल मीडियावरून नक्की काय घडू शकतं. मला असं वाटतं की सोशल मीडियाच्या माध्यमातून ती पहिली दंगल असावी की सोशल मीडियावर फोटो टाकले म्हणून. आता तर कोणाला काही वाटत पण नाही, म्हणजे कोणाचंही काहीही टाकलं तरी कोणाच्या भावना एवढ्या दुखावत नाही सहसा. मात्र त्यावेळेस कुणीतरी महाराजांचा फोटो, म्हणजे मी कॅम्पमध्ये त्यावेळी कामाला होतो आणि तिथून वारजेपर्यंत मी गाडीने गेलो आणि माझे मित्र एकाची रिक्षा फोडत आहेत. आणि म्हणलं का फोडताय बाबा तुम्ही रिक्षा? म्हणले ते शिवाजीचा फोटो कुणीतरी टाकलाय सोशल मीडियावर. अरे बाबा, त्यात ह्या रिक्षावाल्याचा काय संबंध आहे? बरं, तो ज्याची रिक्षा फोडली तो मुसलमान पण नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कशासाठी फोडतोय आपण, का फोडतोय? बसवर दगडफेक करतोय आपण. त्याच्यानंतर काही ठिकाणी ते सातारामध्ये कुठली तरी मशीद पाडली गेली असं दाखवलं उदयन महाराजांनी. तो मलेशियात भूकंपाने मशीद पडली होती आणि त्या मशिदीचा फोटो इकडे टाकण्यात आला. अशा पद्धतीच्या अफवा पसरवण्यात आल्या. आणि त्यावेळी कळालं की सोशल मीडियावरून काय काय आपण करू शकतो नक्की बुवा. आणि मी सोशल मीडियावर जे आहे ते ऑर्कुट, कोणाला माहिती ते मला नाही माहिती, मी ऑर्कुटपासून सोशल मीडिया वापरतो. ऑर्कुट आलं, मग नंतर मग फेसबुकवर ऑर्कुटची जी जनता आहे ती सगळी मायग्रेट झाली. आणि त्याच्यानंतर फेसबुक आल्यानंतर सगळ्यांच्या लेखनाला जे आहे ते उभारी मिळाली. ॲक्च्युली खूप सारे लोक फेसबुकवरून लेखक झाले. त्यापैकीच मी एक आहे खरं सांगायला गेलं तर. तर कुणी काहीतरी बोलायचं की बाबा गायीची हत्या होतीये, मग त्याच्यावर लेख लिहायचा की जर गायी पूजनीय आहे तर मग
एवढे अवतार आहेत, दशावतार, विष्णूचे अवतार आहेत, मत्स्य अवतार आहे, वराह अवतार आहे, मग हे का पूजनीय नाही आहेत, मग मत्स्य व्यवसाय बंद करायचा, हे 2011 साली प्रश्न विचारायचा आणि आम्हाला वाटत नव्हतं ते प्रश्न एवढे गंभीर स्वरूप जे आहे ते धारण करतील म्हणून. लव जिहादवर एकदा मी 2012 साली लेख लिहिला होता आणि आमच्या तिथे माझा सख्खा भाऊ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका माणसाने लव जिहादवर एक व्याख्यान भरवलं आणि त्याच्यावर मग मी लेख लिहिला आणि आमच्या तिथं मला जे दिसतं मी त्याच्यावर व्यक्त पाहिजे. तर आमच्या तिथं गोंधळी समाजाचे लोक होते आणि त्यांच्या घरामध्ये एका पुरुषाने 3-4 लग्न केली होती असे, म्हणजे करायचं लग्न सोडून द्यायचं, म्हणलं याला लव गोंधळ म्हणणार का तुम्ही, अशा पद्धतीचे जे आहेत ते प्रश्न उपस्थित त्या लेखाच्या माध्यमातून केले होते. आणि मग हळूहळू आपण पाहतोय की ते प्रश्न सगळे एवढे आत्ताच्या घडीला गंभीर रूप धारण करत आहेत की मला असं वाटतं की त्या काळामध्ये जर आणखीन खूप लेख याच्यावर लिहिणारे बोलणारे लोक जर निर्माण झाली असती तर खूप बरं झालं असतं. मात्र ती आत्ताच्या काळामध्ये देखील निर्माण झाली नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे. आपण लढायला खरं तर शिकलं पाहिजे, मात्र ते लढायला आपण शिकत नाही, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे द्वेष मोठ्या प्रमाणामध्ये पसरवला जातो. आणि हा सगळा जो द्वेष आहे हा स्क्रिप्टेड पद्धतीनं पसरवला जातो, हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे की तुम्हाला काय दिसलं पाहिजे, तुमचा अल्गोरिदम सेट केला जातोय, तुम्ही मोबाईलमध्ये काय बघणार हे देखील ठरवलं जातोय. तुम्ही 1-2 रील जर पाहिल्या मॉब लिचिंगच्या कुठल्या, तर सलग तुम्हाला मॉब लिचिंगच्याच रील सगळ्या पद्धतीने येत आहेत. तर अशा वेळेस काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं व्यक्त झालं पाहिजे हे आपण खरं तर ठरवलं पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी हॉलमध्ये बसून शिकण्यासारख्या नाही आहेत. याच्यासाठी तुम्हाला समाजामध्ये सामील व्हावं लागेल, लोकांमध्ये जावं लागेल, लोकांशी संवाद साधावा लागेल आणि त्या लोकांशी संवाद साधावा लागेल जे आपल्या विरोधी विचारांचे. आपल्याच लोकांना कितीदा कन्व्हिन्स करायचं, म्हणजे मी कितीदा तुम्हाला लव जिहाद संदर्भात सांगायचं, मी कितीदा तुम्हाला कुराणाच्या संदर्भात सांगायचं, मी कितीदा तुम्हाला बाकीच्या ॲक्टिव्हिटी सांगायच्या, मात्र ज्या लोकांमुळं हा प्रादुर्भाव पसरलेला आहे त्या लोकांपर्यंतच आपण पोहोचत नाही. हा आपला सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे पुरोगाम्यांचा, मला असं वाटतं. मागच्या वेळी संभाजी सर वारीमध्ये साधारण 3 वर्षापूर्वी माझं एक भाषण झालं होतं. त्या भाषणानंतर संविधान समता दिंडीमध्ये मी म्हणलं की वारी ही सगळ्यात पहिल्यांदा जर कोणाची असेल तर ती पुरोगामींची आहे आणि छातीत ठोकपणे सांगितलं पाहिजे. म्हणजे मला हे सांगताना एवढा अभिमान वाटतो खरं तर की सगळे जे संत आहेत, कुठल्याही संतांचे विचार काढून पहा तुम्ही की त्या संतांनी जातीभेद निर्मूलनावर जे आहेत ते विचार मांडले, धर्मभेद निर्मूलनावर विचार मांडले, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतेचे विचार मांडले. आणि हे विचार या देशामध्ये कोण मांडतंय? हे विचार पुरोगामी लोक मांडतात, बरोबर आहे ना? म्हणजे मी मन की बात करायला आलेलो नाहीये, नाही तर आपलं निष्ठा ऐकतं शांतपणे LCD वर चालू आहे बुवा, चाललंय याचं काहीतरी, तसं काही करू नका. म्हणजे हे सगळे विचार पुरोगामी मांडतात, बरोबर आहे ना? आणि हे पुरोगामी जे आहेत यांना तुकोबांचे अभंग सांगायला खूप आवडतं. भले तर देऊ काशीची लंगोटी, नाठाळाच्या माती हानू काठी. हाणायची ज्यावेळी वेळ येते त्यावेळी तर लोकशाही लोकशाही म्हणून बोंबा आपणच मारत असतो, ठीक आहे, मात्र लिहितो आपण. मग त्याच्यानंतर काय, सत्याशी मन केले ग्वाही, मानियल नाही बहुमत, आणि दुसऱ्या दिवशी पक्षांतर होतं. असे आपल्या तिथं गत आहे. मग हे सगळं आपण वापरतो, बरोबर ना? मात्र वारीमध्ये जायला नको आहे आपल्याला, एक दिवस वारीत चालायला नको आहे आपल्याला, कधीतरी धोतर घालायला नको आहे आपल्याला. काय फरक काय पडला धोतर आणि पांचा एक दिवस घातला तर काय फरक पडला? मी मुसलमान असून तिच्या डोक्याला कपाळा टिक्का बिक्का लावतो, धोतर बितर घालायला मला जमत नाही म्हणा, पण जमलं तर घालन. ते पण झालं काय, एकदा घातलं गेलं, त्यांच्यामध्ये सामील झालं. कोणीतरी म्हातारे येऊन तिच्या आईला तुकाराम महाराजांच्या पालखीवर बसते, सारथ्य करते आणि ते म्हणते की म्हणून तुकाराम महाराजांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि तुकाराम महाराजांच्या विचारांचे खरे वंशज ते म्हणतात की वारी इज आउटडेटेड, त्याच्यामध्ये जायचं नाही आम्हाला, चालायचं नाही आम्हाला. ही पुरोगाम्यांची चूक काल मान्य केली, काल समता भूमीमध्ये त्यांनी ते बोलले की बाबा संतांचे जे विचार आहेत त्या विचारांचा प्रसार ह्या वारीमधून होतो. एक लक्षात घ्या, जे लोक द्वेष पसरवत आहेत का ते लोक वेगळ्या माध्यमातून द्वेष पसरवत आहेत आणि तुम्ही वेगळ्या माध्यमांमध्ये काम करताय. ते द्वेष पसरवत आहेत गणेश मंडळात म्हणतं, ते द्वेष पसरवतात देवीच्या मंडळात म्हणतं, ठीक आहे.
तुमच्या ज्या आपल्या ज्या धार्मिक ज्या काही विंग आहेत त्या सगळ्या विंगांमध्ये ते कीर्तनातनं, आणि आपण तिथं नाहीच आहेत. आणि ते तिथं आले की आपण तिथून लगेच पलायन करतो. म्हणजे हर घर तिरंगा आणला, ज्यांचं तिरंग्यामध्ये काही योगदान नाही त्यांनी हर घर तिरंगा अभियान आणलं. मग आपल्याला तिरंगा हातात घ्यायचा का नाही ह्याचा विचार पडायला लागला. मग उद्या संविधान जर आता संविधान तर आपण एवढं टाईटपणे धरून ठेवलेलं आहे म्हणून ठीक आहे, नाहीतर संविधान जसं यांनी हायजॅक करायला सुरुवात केलं आपण ते पण सोडणार का? म्हणजे भगवा रंग हा आपला आहे. कोणाचा आहे भगवा रंग? आपला आहे, त्यांचा नाही. काही योगदान नाही त्यांचं. म्हणजे एवढे एकटं पाडायचं त्यांना, तुमचं काहीच नाही, तुम्ही सगळे ढापे आहात. भगवा रंग हा बुद्धांचा आहे, भगवा रंग हा वारकरी संप्रदायाचा आहे, भगवा रंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आहे, भगवा रंग ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्याचा आहे. भगवे झेंडे जे आहेत ते कोंडव्या भागामध्ये मुस्लिम समाजाचे लोक लावतात, दर्ग्यावर देखील टाकतात. मग हा भगवा रंग त्यांनी घेतला म्हणून आपण सोडलाय. मध्ये एक कार्यक्रम निखिल वागळे सरांचा झाला होता, ते काहीतरी त्यांचं अभियान चाललं होतं आणि राष्ट्र सेवा दलामध्ये कार्यक्रम होता आणि तिथे त्यांच्यावर हल्ला झाला होता. तुम्हाला माहिती असेल ते आसिम सरोदे वगैरे, निर्भय बनवमध्ये. मग त्या कार्यक्रमामध्ये मी एकटाच भगवी टोपी घालून तिथं त्या गेटच्या बाहेर उभा होतो आणि त्याच्यानंतर सगळ्यांच्या ठिकाणी मी भगवी टोपी घालून आतमध्ये आलो. मग निखिल वागळे सरांनी पाहिलं, म्हणले अरे पैगंबर आपलाच माणूस आहे. आपण का 25-30 जण भगवे टोप्या घालून थांबू शकत नाही? त्यांनी घेतला की आपण सोडून दिला. मी तर अभिमानाने मिरवतो, आपला कलर येतो. मग ही प्रतीकं जी आहेत ती प्रतीकं कुठली आपली आहेत आणि कुठली त्यांची आहेत हे पहिलं लक्षात घ्या. सोशल मीडियावरच्या भांडणामध्ये, सोशल मीडियावर व्यक्त होताना, सोशल मीडियावर स्वतःला रिप्रेझेंट करताना आधी आपल्याकडे काय आहे, आपलं काय आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मला आज पैगंबर शेख नाव असून देखील माझ्या अंगाला देखील हात लावायची कोणाची हिंमत नाही. माझ्यावर हल्ला कोण करणार ह्याच्यामध्ये कन्फ्युजन सुरू आहे सध्या. म्हणजे धर्मांध मुसलमान करणार का ब्राह्मणवादी करणार? तर ब्राह्मणवादी करणार म्हणल्यानंतर त्यात पेठेतनं तर येणार नाही, तो तर बहुजनाच्याच खांद्यावर बंदूक ठेवणार. कन्फ्युजन झालंय त्यांना. मुसलमान म्हणतात यांचं मराठ्यासोबत लयच चांगलं आहे बुवा, गावगाड्यामध्ये लपडी होतील परत. ब्राह्मणवाद्यांमधनं कोणी आलं तर ब्राह्मणांनी कुठल्या हल्ला केला तर ठोकाठोकी फुल होईल. म्हणजे अशी होईल की विचारच करण्याची गरज नाही. हे सगळे हे वातावरण का निर्माण होऊ शकलं? आज एवढा माझ्या विरोधामध्ये द्वेष पसरून सुद्धा अजून तरी हल्ला झालेला नाही. म्हणजे झाल्यावर आपण पण ठोकून काढणार. भले तर देऊ कासेचे लोंगोटे नाटाळाच्या माती हानू काठी, हे बोलण्यापुरतं मर्यादित नाही. 4 द्यायला आले तर 4 ठेवून पण द्यायचे असतात. कशासाठी मार खाऊन घ्यायचा? कोणीतरी काळा कलर फासायला लावून आपण सावधानमध्ये थांबायचं आणि काळं फासून घ्यायचं, काय संबंध आहे? द्यायचे ठेवून. संभाजी महाराजांचं कशाला नाव घ्यायचं आपण उगाच? ह्यांचा आणि संभाजी महाराजांचा संबंध काय? या ब्राह्मणवाद्यांचा काय संबंध आहे? यांचा काही संबंध नाही. मग हे सगळे महामानव पहिल्यांदा त्यांच्या हातातून काढून घेतले पाहिजेत. आता वारीमध्ये पुरोगामी यायला लागले, त्यांच्या पोटात जळजळ व्हायला लागली बघा, रोज चिडचिड व्हायला लागली. आता म्हणायला लागले की तुकाराम महाराजांनी ते अभंग लिहिलेच नाही, अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारू अल्ला खिलावे वगैरे. मग माझ्या घरातली तुकाराम महाराजांची गाथाच काढली मी. अभंग क्रमांक 440 आणि अभंग क्रमांक 444. आता उद्या बाजार उठवणार सगळ्यांचा, सोडायचं नाही बिलकुल. आणि कमेंट देत बसू नका. एक लक्षात घ्या, सोशल मीडियावर लेख लिहा, आर्टिकल व्हायरल होऊ द्या. सोशल मीडिया वापरण्याची एक थिअरी आहे, हे लक्षात घ्या. प्रसिद्धी कोणाला द्यावी ह्याची टेक्निक असते, ह्या गोष्टी लक्षात घ्या. आपण काय करतो, आपल्या माणसाने काय लिहिलं की लाईक कराय. पुरोगाम्यांचा लई मोठा गोंधळ आहे. म्हणजे 2-4 ठिकाणी आपण गेलो, आपले काही भाषणं झाली, एखाद्या ठिकाणी इन्कलाब म्हणून असं काहीतरी हाताचा फोटो बिटो ठेवला, झालं नेता. मग त्याला 4 पावलं मागं सरून काहीतरी एखाद्याचं नेतृत्व स्वीकारायचं म्हणलं की त्याला लाज वाटते. आज मी संभाजी भगत सरांच्या इथं आलोय, मला आदरणीय व्यक्तिमत्व आहे. म्हणजे मला काय माझा मोठेपणा नाही सांगत, मी त्यांच्या पाया पडलो, ठीक आहे. ते म्हणले पाया पडू नको, म्हणलं नाही मला वाटतं म्हणून मी पाया पडतो, ठीक आहे. मला म्हणायचं काय की पुरोगामींनी 4 पावलं मागं राहून समोर कोणी नेतृत्व करत असेल तर त्याच्या नेतृत्वामध्ये काम करण्याच्या आधी आपल्याला स्वतःला सवय लावून घ्या.
प्रत्येकाला नेतृत्व बनायचंय, प्रत्येकाला. कसं चालेल मग? सकाळी काल कानूरमध्ये माझं भाषण झालं, व्याख्यान झालं. मी व्याख्याता होतो, 600-700 लोक समोर होती, त्यांच्यासमोर व्याख्यान केलं. त्याच्यानंतर मी समता भूमीमध्ये गेलो. इथेच फोटो काढणारे आत्ता ते समता भूमीमध्ये देखील होते का, तिथं मी श्रोता म्हणून होतो बुवा, माझा काहीही संबंध नव्हता. मग आपण ज्या त्यावेळी आपली भूमिका बजावायची आपली कॅपॅसिटी असली पाहिजे, जी जबाबदारी देईल ती पेलण्याची आपली जी आहे मानसिकता असली पाहिजे. आपला प्रॉब्लेम हा झालाय की आपल्या माणसाने लिहिलं, त्याची साधी पोस्ट लाईक करायची, त्याच्यावर कमेंट द्यायची सुद्धा आपली इच्छा होत नाही. माझ्या समोर रवींद्र पोकरकर सरांना कोणी शिवी दिली, मी बघितलं तिथं समजा कमेंट, सोडणारच नाही, लगेच तिथं जाऊन त्याला हे करणार आणि चांगली देणार. म्हणजे माझ्यावर एकतर पोलीस केस होईल, नाहीतर पोलीस केस तो करायला आला तर त्याला मी धुवून काढेन. ह्या दोन्हीपैकी एक गोष्ट काहीतरी होईल. मध्ये प्रकाश कोयडे सर किती जणांना माहितीत मला नाही माहिती, त्यांनी प्रतीपचंद्र पुस्तक लिहिलं होतं आणि ते कोरोनामध्ये त्यांनी कुठली तरी पोस्ट लिहिली होती. त्यांचं सलग सिरीज चालू होते कोरोनामध्ये बऱ्याच ठिकाणी आणि ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत, ते हेड डॉक्टर ते. तर त्यांच्या पोस्टवर त्यांना कोणीतरी धमक्यांचे फोन वगैरे करायला लागले. मग त्यांनी त्या संदर्भामध्ये पोस्ट टाकली. मग मी तिथं नंबर टाकला फक्त माझा, म्हणलं प्रकाश कोयडे सरांना फोन करण्याआधी फक्त मला एकदा फोन करा म्हणलं मी सोक्ष लावतो. मग प्रकाश कोयडे सरांच्या वडिलांनी त्याला म्हणले, एवढ्या जणांच्या कमेंट आल्या म्हणले बरेच जण म्हणले सर तुम्ही लढा, आम्ही आहे, काळजी करू नका. म्हणले पैगंबर शेख हा एकच व्यक्ती होता, त्याने डायरेक्ट नंबर टाकला म्हणाले आणि म्हणाले की त्याला चॅलेंज केलं म्हणून. तर ही आपली धमक गेली कुठं? मी तुम्हाला भांडणाला प्रवृत्त करत नाहीये. हे लोक कशी आहेत हे आधी समजून घ्या. लोकशाहीची सगळी मूल्य पायदळी तुडवतात ही लोक, आणि ती पायदळी तुडवल्यानंतर त्याच्यावर तुम्ही आक्षेप घ्यायला गेल्यानंतर तुम्हाला सांगतात लोकशाही आहे बरं का. लक्षात घ्या, हे लोकशाही बिकशाही काही मानत नाही. एखादी गोष्ट बेकायदेशीररित्या असंवैधानिक मार्गाने बंद करायची आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर काही रिॲक्शन घ्यायला गेले की तुम्हाला सांगायचं देशामध्ये लोकशाही आहे म्हणून. त्यामुळे यांना घाबरवणं गरजेचं आहे. तुम्हाला फटके बसू शकतात, ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. ही भीती आपण निर्माण करतोय का? अजिबात नाही. का निर्माण करू शकत नाही आपण? पुरोगामी चळवळीतला एक माणूस प्रतिगाम्यांच्या 100 माणसांपेक्षा भारी, म्हणजे वैचारिक दृष्ट्या बरं का. आमचं सगळं वैचारिकच दृष्ट्या चालतं. म्हणजे आपण जेवण वैचारिक दृष्ट्या करतो का? जेवणाला जेवणच लागतं ना. आता मी वैचारिक दृष्ट्या मैदानावर उतरलो असं होतं का? तिथं तुम्हाला साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. काल निखिल वागडे सरांनी लिहिलं की हे जे काही चाललंय ह्यांना पारंपरिक मार्गाने ह्यांना पाडता येईल असं मला वाटत नाही. लय लवकर साक्षात्कार झाला म्हटलं. म्हणजे समजून घ्या, ही विकृती आहे आणि विकृतीचं उत्तर संस्कृतीने देऊ शकत नाही. त्याचा कोथळाच बाहेर काढावा लागतो. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ते तुम्हाला परत का सांगायचंय? माझा हा प्रश्न. त्यामुळे ह्यांच्याशी लढण्यासाठी सज्ज व्हा. कायदेशीर तुम्हाला कोणी त्रास देत असं नाही, एकदा फक्त पोलीस स्टेशनमध्ये जा, अर्ज द्या. थंड पडतो माणूस, काही करत नाही. मला पण 3-4 दिवसापूर्वी पेठेतल्या एका पेठ रागिणीने फोन केला होता. कुणी ऐकली ती क्लिप? ऐकली का? हातवर करा बरं, कुणी ऐकली का? तर हाय मागचेच अंधारात बसलेत पण ऐकलं बुवा. मला फार भडकाव म्हणाले ते. म्हणलं ठीक आहे ताई, म्हणलं आता काय, महिला असल्यावर आपल्याला शांत बसावं लागतं, आपण आपली संस्कृती सोडू शकत नाही. मी शांत बसलो, पोलीस स्टेशनला गेलो, PI ला अर्ज दिला मस्त. त्याच्यानंतर मग CP ला यांना भेटलो, DCP. योगायोगाने DCP पण माझ्या सगळ्या फेसबुकच्या पोस्ट बघत असतात. मग DCPंना भेटलो, त्यांना सांगितलं, म्हणले तुम्ही तुमचं चालू ठेवा, म्हणले तुम्ही ह्या विषयात पडू नका. तर मला कळालं काय होणार आहे. तुम्हाला एकच छोटंसं उदाहरण देतो. तो दामगडे नावाचा भामटा माहिती आहे ना, तो मागच्या 3 वर्षापूर्वी काय बॉम्बा मारत होता, वारीमध्ये नक्षलवादी घुसले, अमकड. त्यांनी माझी फक्त एकदाच पोस्ट टाकली, फोटो सकट तुम्हाला सांगतो. त्याच्या मागं असा भुंगा लावला ना मी मस्तपैकी कमिशनर ऑफिसला गेलो, अर्ज घेतला त्याच्या विरोधामध्ये.
त्यांनी ज्या ज्या पोस्ट ज्या ज्या ठिकाणी टाकले होते त्याचे सगळ्यांचे स्क्रीनशॉट काढले. वेळ काढावा लागतो, एक लक्षात घ्या, थोडासा, जास्त नाही. आणि हे CP, DCP, PI कोणाशी बांधलेले नसतात. हे सरकारच्या लोकांचा ऐकणार, एक लक्षात घ्या, कारण ते सर्वंट आहेत. मात्र ते तुम्हाला देखील सुरक्षा देणार हे तितकंच खरं आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास नाही वगैरे असं बोलू नका. CPला अर्ज दिला मी, त्यांना म्हणलो की वारीमध्ये नक्षलवादी घुसलेत हे पोलिसांच्या आधी ह्याला कसं काय समजलं म्हणलं. त्या अर्जामध्ये मी नमूद केलं आणि म्हणलं आम्ही पुण्याच्या बाहेर वारीत जात नाही म्हणलं, जायची वेळ येत नाही, कारण की आम्ही पुण्यातलं सगळं फुकटात मिळत असतं सगळं जागेवर. वारी सगळी येते, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते, तुकाराम महाराजांची पालखी येते, आम्हाला सहसा बाहेर जावं लागत नाही. मग म्हणलं की हे लोक उद्या वारीमध्ये काहीतरी कुरापती करतील आणि त्यांचं नाव आमच्यावर टाकतील म्हणलं, कृपया यांची चौकशी करा. एवढंच लिहिलं. 50% हृदय चालत नाही त्या गोट्याचं. एवढा केकाटतो पण नाही, खरंच सांगतो तुम्हाला. त्याची लय हे म्हणतात ना आम्ही तुमची माहिती काढली, अरे तुमच्यापेक्षा यंत्रणा आमची स्ट्रॉंग आहे. सगळे गावगुंड आमचे तिथंच येत, वारजेला म्हणलं सगळं काढलं. गेले पोलिसाच्या घरी चौकशीला, मग बॉम्बा मारायला लागला. काय ज्यांनी तक्रार केली त्याचीच तुम्ही चौकशी करायला लागला का? तुमची चौकशी करायची नसते का? म्हणून एक लक्षात घ्या, चातुर्य लावा या परिस्थितीमध्ये. कोण काय करतंय, कोण काय नाही करतंय, लढण्याचं बळ जे आहे ते सध्या कायद्याने तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्ही कोणाच्याही विरोधामध्ये, त्याच्यानंतर त्या पेटरागिणीचा लाईव्ह आला त्यानंतर काय केलं का तिने? त्यानंतर आपण 2-3 पेठरत्नाच्या विरोधामध्ये पोस्ट टाकले. कोण काय केलं? कुणी काय करणार? जास्त काय केलं असतं, माझ्या घराच्या बाहेर पोलीस उभे राहिले असतं, पोलीस संरक्षणापर्यंत विषय गेला होता. मग देतात आणि तुम्हालाही मिळू शकतं, असं समजू नका तुम्ही काही नॉर्मल माणसं आहेत. तुमच्या विरोधामध्ये जर असं काही चालू असेल, पोलिसांना कळालं, पोलीस तुम्हालाही पोलीस संरक्षण देतात. अहो इथं गुन्हेगारांना पोलीस संरक्षण मिळतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणि सोशल मीडियावर लढत असताना, विचार मांडत असताना सगळ्यात पहिल्यांदा अभ्यास खूप जास्त गरजेचा आहे, हे लक्षात घ्या. ट्रोलिंगचा पार्ट वेगळा झाला. ट्रोलिंग फक्त तुम्ही हसले तरी ट्रोलिंग होते, लक्षात घ्या. आणि ज्या ठिकाणी वैचारिक वाद प्रतिवाद करायचा आहे त्याच्यासाठी अभ्यास खूप जास्त महत्त्वाचा आहे. पुस्तकं जास्तीत जास्त वाचली पाहिजे हे तुम्हाला सांगणं गरजेचं मला असं वाटत नाही. मात्र सर्वांनी जास्तीत जास्त लेखन आणि त्याही पलीकडे जाऊन, पुरोगाम्यांचा प्रॉब्लेम काय आहे की रील्सवर आपण जास्त काम करत नाहीये. आणि रील्सवर उपवर्गीकरणातनं तर काय रील्सला उभारी आलेली तुम्ही बघताय. उपवर्गीकरणाच्या विषयातनं दोन्हीकडे कसले कसले हातवारे करून कसल्या रील्स यायला लागले, डेंजर. म्हणजे ज्यांना डोकी नाहीत त्यांचे रील्स चांगले यायला लागले, आणि ज्यांचे डोके आहेत त्यांना रील्स बनवायचे नाहीत. तुम्हाला एखादा मुद्दा माहिती आहे, चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करा सोशल मीडियावर. कोणी जर चुकीचं प्रसारित करतंय त्याला तिथे वाद प्रतिवाद करत बसू नका, तो तुमचा वेळ जाणार आहे. तुमच्या कमेंटला किती रीच आहे तुम्हाला माहिती आहे. कमेंटला रीच कसा मिळतो? तुम्ही एखाद्या पोस्टवरती कमेंट दिली तर तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये असणाऱ्या लोकांना, काही लोकांना, 15 ते 20% लोकांना फक्त ती कमेंट दिसते, आणि त्यातले बहुतांश लोक तर त्यात पडत पण नाही. म्हणजे तुमची आई बहीण चालू असते आणि कोणी येत पण नाही तिथं बघायला काय चाललंय. मग त्यापेक्षा एखाद्या विषयावर जर गैरसमज पसरवला जात असेल तर त्याच्यावर एखादी पोस्ट लिहा, एखादी रील बनवा, एखादा व्हिडिओ बनवा, आणि वेळ तितकाच द्या जितका तुम्हाला देता येईल. आपलं घर संसारावर काहीतरी तुळशीपत्र ठेवून ह्या गोष्टी करू नका, त्यातनं वेळ काढून करा. कारण की मी पाहतोय पुरोगामी चळवळीमध्ये संभाजी सर, जे बहुजन समाजातली जी पोरं आहेत त्यांची अवस्था खूप वाईट आहे, खूप वाईट आहे. त्याच्यामुळे आपल्या आर्थिक जी घडी आहे ती बसवण्याकडे लक्ष द्याच, आणि त्याच्यातून 10-15% जो वेळ आहे तो या गोष्टीसाठी काढा, हे लक्षात घ्या. कारण तुमच्या काहीतरी गोष्टीनं जगामध्ये काहीतरी क्रांती होईल या गैरसमजामध्ये राहू नका. या देशामध्ये बुद्ध होऊन गेले, एवढे संत, शेकडो संत होऊन गेले, फुले होऊन गेले, शाहू होऊन गेले, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर होऊन गेले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. अगणित नावं आहेत आपल्याकडे, म्हणजे नावं सांगण्याला अख्खा दिवस जाईन एवढी नावं आहेत आपल्याकडे.
काय परिस्थिती आहे आज समाजाची? मग या समाजासाठी किती वेळ द्यावा हे पण आपण ठरवलं पाहिजे, हे लक्षात घ्या. कारण पुरोगामी असे आहेत ज्यांची सत्सद विवेक बुद्धी जरा जास्त जागृत असते. मग ह्या जास्त जागृत बुद्धीने आपण काय करायचंय? कारण की आपण जे करतो, कधी कधी आपण काय करतो यानेही समाजामध्ये बदल होतो सर. तुम्हाला सांगतो, आता आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सकारात्मक उपक्रम राबवले. सगळ्यात पहिला उपक्रम आपला आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी आला. बकरी ईदच्या वेळेस आपण प्राण्यांची कुर्बानी देत नाही, त्याच माध्यमातून आपण शैक्षणिक जी मदत आहे ती विद्यार्थ्यांना करतो. रमजानमध्ये आपण जकात शिक्षणासाठी उपक्रम राबवतो. हे सगळे उपक्रम सोशल मीडियावर नाहीत. म्हणजे पोस्ट टाकली कुठल्याही उपक्रमाला मिनिमम 3 ते 4 लाख रुपये आपल्या असेच जमा होतात. यावर्षी दोन्ही उपक्रमातनं 7 लाख रुपये आमचे जमा झाले आणि आत्तापर्यंत आम्ही 67 लाख रुपये जमा केले आणि 6500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मदत केलं ना आम्ही. एक लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट बंद करायची म्हणलं की ती बंद होत नसते. तुम्हाला त्याच्या ठिकाणी पॅरलल गोष्ट उभी करावी लागते आणि ती पॅरलल गोष्ट चालेल अशा पद्धतीने उभी करावी लागते. नाहीतर पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल टाकून लोकांच्या गाड्या बिड्या बंद करण्याचा प्रयत्न जर होत असेल तर मग ते अवघड होतं. ठीक आहे. तर मग ज्या गोष्टी चालू शकतात त्याच पद्धतीने त्या झाल्या पाहिजेत. मग लोकांनी ह्याचा आदर्श घेतला. गावागावांमध्ये काही ठिकाणी हे उपक्रम राबवले गेले. बुरखामुक्ती अभियान आपण काढला. सोपं आहे का हे बुरखामुक्ती अभियान? आज नगर सारख्या ठिकाणी मुस्लिम बहुल भाग या, काही होऊ शकतं माझ्यासोबत, काही होऊ शकतं ना. मात्र आपण छाती ठोकून सांगतो की आम्ही बुरखामुक्ती अभियान राबवतो. माझा हा एका बाजूला नाहीये फक्त पेठीय जनन. धर्मांध मुसलमानांच्या बाबतीतही माझ्या त्याच भूमिका आहेत, हे लक्षात घ्या. आणि त्या बाबतीत माझ्या मनामध्ये तिळ मात्र देखील ते वजन इकडं तिकडं कधीच नसतं. बुरखामुक्ती अभियानामध्ये पहिला बुरखा जो आहे तो माझ्या बायकोचा बंद केला आपण. ते आपण सगळ्यांना सांगितलं. मध्ये कराडमध्ये एक मुलानी नावाच्या महिला होत्या. त्या महिलांनी त्यांनी फोन स्वतः केला होता की माझा बुरखा बंद झाला तुमच्यामुळे म्हणून. त्यांच्या घरी आपण गेलो संभाजीचं, त्यांचा सत्कार केला आम्ही, ते फेसबुकवर टाकला आम्ही. काय माझ्यावर हल्ले बिल्ले झाले, मला कोणाचेच फोन बिन नाही आले, एकाही मुसलमानाचा फोन नाही आला मला. बाई सांगतात काय मुसलमान नक्की धर्मांध आहे? मला प्रश्न पडतो की म्हणजे मुसलमान धर्मांध म्हणजे नक्की काय? कुठला विषय आपण मुसलमानांच्या समोर मांडला नाही. ते सर पण राज्याभिषेकालाच होतं ना, आपण भेटलो होतो बरोबर. कितीतरी मुसलमान राज्याभिषेकाला इथे येतात, रायगडावर येतात. धर्मांध ह्याची व्याख्या काय? म्हणजे पैगंबर शेख कुराणातल्या काही आयाती या कालबाह्य म्हणतो आणि अशा पैगंबर शेखच्या एका शब्दावर मशिदीत श्यामसुंदर सोनार महाराजांना प्रवचन करायला देतात. ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला काय पाहिजे नक्की? म्हणजे मुसलमानांनी काय केलं पाहिजे? पैगंबर बुरखामुक्ती अभियान चालवतो हे मुसलमानांना माहिती आहे. आत्ता मी चांद बीबी महालवर गेलो. तिथं मी तिथं उतरलो आणि एक जण आला माझ्याकडे धावत, म्हणलं की पैगंबर शेख. म्हणलं हो. म्हणलं मी समीर शेख. म्हणलं तुम्ही खूप छान लिहिता. म्हणलं आता छान लिहितो म्हणजे कशाच्या बाबतीत? म्हणलं नाही का बुरखामुक्ती अभियान का पेठी यांच्या विरोधात, हे पण विषय आहेत ना. पण बोलला ना तो, लोकांना काही गोष्टी नाही पाठणार आपल्या सगळ्या पैगंबर काय लई सर्व गुण संपन्न, पैगंबरचे विचार म्हणजे काय प्रामाण्यच आहे असलं काय भाग आहे का? माझेही विचार खोडले जाऊ शकतात. ते विचार 100% चुकीचेही असू शकतात, त्याचीही चिकित्सा झाली पाहिजे, त्यालाही नाकारण्याची गरज नाही. मात्र चर्चा होणं गरजेचं आहे. मुस्लिम समाजामध्ये आपण चर्चेला वाट मोकळी करून दिली, हे लक्षात घ्या. चर्चा करतायत लोक आज. आणि मग या गोष्टी करत असताना या गोष्टी समाजासमोर येत नाहीत. तर माझी तुम्हाला विनंती आहे की या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवा. कारण सध्या जो द्वेषाचा डोस दिला जातोय तो याच अर्थी दिला जातोय की मुसलमान किती धर्मांध आहेत ते बघा आणि मग तुम्ही पण धर्मांध व्हा. म्हणजे आता तुम्ही महानगरपालिकेत, आता ही महानगरपालिकाच आहे ना, तो शेमडा आहे ना इथं, महानगरपालिकेच आहे ना. मग ही महानगरपालिकेमध्ये तुमच्या तिथं ड्रेनेज असतात का? कसं काय उघड्या गटार येत? ड्रेनेजच आहेत ना, म्हणजे प्रगती झाली. आमच्या तिथं ड्रेनेज असतात. आता आमच्या तिथं एखाद्या सोसायटीच्या तिथं जर ड्रेनेज तुंबला समजा, तर आम्ही काय करतो, क्षेत्रीय कार्यालयाला फोन करतो आणि सांगतो की बाबा तुमचा ड्रेनेज तुंबला येतो, एक ड्रेनेज तो जरा स्वच्छ करून घ्या. मग क्षेत्रीय कार्यालयातले लोक जे आहेत ती येतात आणि तो ड्रेनेज स्वच्छ करतात. आता तुमच्या तिथं समजा एखाद्या सोसायटीचा ड्रेनेज तुंबलाय, शेजारच्या सोसायटीचा,
तर तुम्ही त्या सोसायटीवाल्याला जाऊन सांगाल ना की तुमचा ड्रेनेज तुंबला आहे, तो जरा साफ करून घ्या, बरोबर ना? का तुम्ही तुमच्या सोसायटीवाल्यांना सांगाल त्यांचा ड्रेनेज तुंबला आहे, त्याची दुर्गंध 500 मीटरपर्यंत येते, त्यांचा एक ड्रेनेज तुंबला आहे, आपले 2 ड्रेनेज तुंबले पाहिजेत आणि त्याची दुर्गंध 5 किलोमीटरपर्यंत वाहिली पाहिजे, असं सांगतो का आपण? नाही सांगत ना. ते जे तुंबलेलं ड्रेनेज आहे ना, ती धर्मांधता आहे, हे लक्षात घ्या. आणि ती धर्मांधता साफ करण्यासाठी सुधारणावादी लोकांना पुढे आणलं पाहिजे. ज्या यांनी या ठिकाणी केलं, पैगंबर शेखला बोलवलं यांनी, ठीक आहे, तुंबलेले ड्रेनेज जे आहेत ते आपण साफ करतो धर्मांधतेने, ठीक आहे ना? मग ह्यांचं जे काम आहे ते लक्षात घ्या की कशा पद्धतीने चाललंय. मग सुधारणावादी कुणी असेल तर ते सांगायचं नाही. संभाजी सर बोलतात बघा कसं, काल समता भूमीमध्ये मी म्हणलं ह्यांचं नक्की म्हणणं काय, अरे कहना क्या चाहते हो. आधी काय म्हणायचे, आधी काय बोंब मारायचे की मुसलमान आमच्या कुठल्याही सणांचा आदर करत नाही, आमच्या मिरवणुकांवर दगडफेक करतात, हे आमचे देव मानत नाहीत. मग मुसलमान काय केले, आले बाबा वारीमध्ये, जे हरी विठ्ठल म्हणायला लागले, पायाची मालिश करायला लागले, कटिंग करायला लागले, दाढी करायला लागले, वेफर्स, नाश्ता बिष्टा सगळं करायला लागले, ठीक आहे. मशिदींमधून स्वागत बिगत एक्स्ट्रा वाढवलं आम्ही, थोडंसं पुश दिला आम्ही, ठीक आहे, स्टेरॉइड दिला आम्ही थोडंसं, एकदम सगळं केलं. गणपतीच्या मंडळांमध्ये गेलो आम्ही, स्वागत केलं, मंडळांना वर्गाने दिला, सगळं केलं. मग म्हणायला लागले मुसलमानांमध्ये हे चालतं का, इस्लाममध्ये? अरे तुला काय करायचंय, चालतं का? करतोय ना तो. मग करत नव्हता तरी बोंब मारायची. मग आता करायला लागला तर ह्यांना येऊ देऊ नका. बघा हिंदूंनो, हे तुमच्या सणांमध्ये यायला लागले. अरे बघ, येत नव्हते तर तुम्हीच बोंबा मारत होता, तुमच्याच मुळे यायला लागलेत ते. तुम्हीच म्हणत होता ना येत नाही येत नाही येत नाही, आलो. मग आल्यानंतर परत तेच पोटात दुखायला लागलं. मग नक्की प्रॉब्लेम काय तुला, हे त्यांना विचारलं पाहिजे, गचुंड धरून विचारलं पाहिजे, कारण ही चिलीपिली असतात ही. आणि हल्ली तर चौकांमध्ये जे आहेत ते काय, ते गल्ली बोळामध्ये स्तोम मारले, म्हणजे सगळ्यांना धर्मरक्षण करायचं. कोणाला लाईटीचा खांब लावायचा नाहीये, तुंबलेले ड्रेनेज साफ करायचे नाहीत, रस्त्यावरचे खड्डे बुजवायचे नाहीत, मात्र धर्माचं रक्षण करायचं. ते पीके पिक्चर मध्ये तो म्हणतो ना, आता योगायोगन तो आमिर खानच म्हणतो ये गोला पे का इत्तुसा इंसान, तुम भगवान को बचाएगा. तुला म्हणजे ठीक आहे, कुणी नास्तिक असू शकतं, प्रत्येकाची आपापली आयडियोलॉजी आहे. किती आपण काना एवढे तरी आहोत का आपण धर्माचे रक्षण? कुठे इथं पण धर्मरक्षक शेमडा उभा राहिलेला आहे, आता रोज बोंबा मारत असतो काहीतरी, कुठेही गेले काहीतरी जिहाद दिसतं त्याला, काहीतरी बोंबा मारत. 4-5 वेळा मस्त इज्जत काढली त्याची मी. त्याला वाटलं त्याचे कार्यकर्त्यांनी एकदा फोन केला होता, त्याने कार्यकर्त्यांनी कुठंतरी काय मॉलमध्ये बिल कमी करून घ्यायचं होतं म्हणून. असे मूर्ख जे आहेत ते सगळीकडे वाढायला लागले. आणि मग मोहल्ल्यांमध्ये पण वाढायला लागले, इकडं वाढायला लागले तर इकडेही वाढायला लागले. कौम की खिदमत कर रहा है म्हणजे नगरसेवकाची निवडणूक तुमच्या संसदेच्या विषयांवर तुम्ही लढू शकता का? हे मुस्लिम बहुल भागात पण झालंय. आपने कौम के लिए बोलता हो, आता कौम के लिए बोलता तो ट्रिपल तलाक वरतो काही महानगरपालिकेत बोलणार आहे का? काय युनिफॉर्म सिव्हिल कोडवर बोलणार आहे? तो तुमचे नेतृत्व जिथं जे पाहिजे तिथंच त्यांना पाठवावं लागेल. मुळात मुस्लिमांमध्ये प्रॉब्लेम काय आहे की आपल्या तिथं सामाजिक संघटना नावाचा प्रकारच नाहीये, आणि हा ड्रॉबॅक आपण स्वीकारला पाहिजे, ह्याची लाज आम्हाला वाटते. आता हिंदू धर्मीयांमध्ये म्हणा, संभाजी ब्रिगेड आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे, बामसेप आहे, इतर अनेक खूप संघटना आहेत, म्हणजे काय त्याला मर्यादा नाही. मुसलमानांमध्ये काय तुमच्याकडे सांगा, काय आपल्याकडं? लाजिरवाणी गोष्ट आहे. सोशल मुवमेंटच नाही मुसलमानांकडे. मग सोशल मुवमेंट नाही, मग कुणीतरी एखाद्या ठिकाणी भाषण करतं आणि लगेच नेतृत्व होतं, लगेच इलेक्शनला उभा राहतो, 400 मतं घेऊन पडतो. बरोबर आहे ना? हीच मुसलमानांची अवस्था आहे. मग ह्याच्यावर देखील बोललं पाहिजे, मुसलमानांचं प्रबोधन केलं पाहिजे, पण ते मुसलमानांकडूनच करा. तेवढा समजूतदारपणा अजून नाही हे आम्हालाही माहिती. तुम्ही आम्हाला कशाला सांगताय? त्यात रोज उठून जो समाज शिव्या खाणारे 10 पैकी 8 बातम्या त्यांच्याच विरोधात दाखवल्या जातात. मग हा समाज कशा पद्धतीने उभा राहणार? आणि त्यात आम्ही काहीतरी बुरखामुक्ती अभियान राबवतो, बोकड कापू नका म्हणतो, आर्थिक कुर्बानी राबवा, कुराणातल्या काही आयाती कालबाह्य आहे म्हणतो. ते म्हणते एक तो इनका दिन रात चालू रहता और इसका क्या बीच में चालू है.
असं चालू होतं. मुस्लिम समाजाला ज्या समाजामध्ये सुधारणा करायची असते, एक लक्षात घ्या, त्या समाजाला आधी प्रेमाने जवळ घ्यावं लागतं. आज त्या समाजाला तुम्ही सुधारा असं म्हणता, ज्या समाजाशी व्यवहार करू नका म्हणलं जातंय, त्या समाजाला घरं देऊ नका म्हणलं जातंय, फ्लॅट देऊ नका म्हणलं जातंय, ओला उबेरची गाडी आली तर ती बुकिंग कॅन्सल केली जाते, डिलिव्हरी द्यायला झोमॅटोचा माणूस आला तर ते म्हणते की आज माझ्या तिथं एक कटू आया था और मैंने उसका डिलिव्हरी कॅन्सल कर दिया, आणि त्याला म्हणजे हजारो लाईक त्या पोस्टला मिळतात. लय राष्ट्रीय कार्य केलं म्हणजे. आणि विचार करा, एक माणूस कुठंतरी 15 मिनिटात चाकू घेऊन उभा राहिला. मध्ये माहिती मुंबईमध्ये झालं तो, म्हणजे तो वॉचमॅन होता तो, आणि त्या वॉचमॅनने समोरच्याला चाकू दाखवला, धर्मांतर कर म्हणला, अशी बातमी आली. म्हणजे नाही का, म्हणजे त्या वॉचमॅनने तरी कुराण कधी वाचला असेल का नाही हा प्रश्न आहे. म्हणजे बातम्या बनवल्या जातात सर, ठीक आहे. हे 2-2, 3-3 दिवस दाखवलं जातं. किती दिवस? 2-2, 3-3 दिवस. तुम्ही पाहताय ना, ती एक बातमी आली होती, चाकू दाखवला, धर्मांतर करा, राष्ट्रीय बातमी. गर्दुल्ला एक. मीडियाची काही पत आहे का नाही? आम्ही काय दाखवतोय, किती वेळ दाखवतोय? आणि पैगंबर शेख सारखा माणूस जो बकरी ईदला प्राण्याची कुर्बानी देत नाही, आर्थिक कुर्बानी राबवतो, 67 लाख जमा झालेत, 6500 विद्यार्थी त्यांना मदत झाली. एवढंच नाही काम झालं आपलं. पाटणमध्ये एक धनगर वस्तीमध्ये शाळा आहे, त्या शाळेला कलरिंग पेंटिंगचं काम आपण केलं. त्याच्या पलीकडं सिंहगडच्या पायथ्याला गोरे बुद्रुक नावाचं गाव आहे, त्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या आपण सत्यशोधक विज्ञान प्रयोगशाळा चालू करून दिली आपण मराठी शाळेमध्ये. त्याही पलीकडे पुण्यातल्या एका उर्दू शाळेमध्ये राजर्षी शाहू महाराज कॉम्प्युटर लॅब आपण चालू करून दिली. त्यानंतर मुबारक गर्ल्स हायस्कूल नावाची एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये ज्ञानज्योती फातिमा शेख यांच्या नावाने कॉम्प्युटर लॅब चालू करून दिली. त्याच्यानंतर फुलंब्रीमध्ये आत्ताच एका शाळेला कलरिंग पेंटिंग, एवढं सुंदर कलरिंग पेंटिंग आपल्या माध्यमातून झालं. आता तुळजापूरमध्ये एका शाळेमध्ये झालं. हे किती मीडिया दाखवते. मग मी पण आता कुठेतरी 15 मिनिटं चाकू घेऊनच उभं राहू का? म्हणजे तुम्ही आम्हाला दाखवाल, म्हणजे दाखवायचं काय नक्की आणि किती वेळ दाखवायचं याचा खरं तर विचार केला गेला पाहिजे. आणि मला असं वाटतं की या परिस्थितीमध्ये आपल्यासारख्या सगळ्या सुजाण लोकांनी शांत न बसता, फेसबुकवर फक्त व्यक्त न होता, समाजामध्ये मिक्स झालं पाहिजे. एक लक्षात घ्या, सगळ्याच गोष्टी आपल्याला पटतील असं नसतं. मात्र तरीही आपल्याला, आपण म्हणतो ना, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, या देशातील विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे असं म्हणतो ना आपण. मग त्या विविधतेने नटलेल्या परंपरा आहेत, त्या कशाही असू शकतात. मग त्या विविधतेने नटलेल्या परंपरांमध्ये सामील सर, आपल्यासारखे बरेच जण आपल्या आपल्या हिमतीवर खिंड लढवतात आणि आपल्या आपल्या हिमतीवर सामोरं जातात. पण आत्ताची जी ही कार्यशाळा आहे, नवसमाज माध्यम संवाद व सर्जनशीलता, ही एका मोठ्या प्रकल्पाचा भाग आहे. आम्हाला महाराष्ट्रभर तुमच्यासारखे धाडसी हिमतीचे अभ्यासपूर्ण मांडणारे कार्यकर्ते घडवायचे आहे. तर हे कार्य जसं सकाळी सरांनी सांगितलं की काँग्रेसकडं 37,500 व्हॉट्सअप ग्रुप होते आणि BJPकडं 15 लाख होते. तर तिकडं सिस्टमॅटिक एक ट्रोलर आर्मी आहे, त्यांचं एक व्यवस्थापन आहे, अर्थव्यवस्था आहे. आणि तुमच्यासारखे लोक स्वतःच्या, तुम्ही म्हटले ना, लष्कराच्या भाकऱ्या, स्वतःचं घरदार सांभाळून आपण हे करतो. तर याला आपल्याला एक सिस्टमॅटिक स्वरूप देण्यासाठी तुम्ही आम्हाला या कार्यक्रमात काय मार्गदर्शन देऊ शकाल? संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे, भारतभर आपल्याला ही एक नेटवर्क आपल्याला या पद्धतीने कसं विकसित करता येईल? एक लक्षात घ्या, मी परत सांगतो की त्यांच्या पॉलिटिकल मुवमेंटपेक्षा त्यांची सोशल मुवमेंट खूप स्ट्रॉंग आहे, हे लक्षात घ्या. त्यांच्या ज्या संघटना आहेत त्या संघटना निरपेक्ष भावनेने काम करतात, त्यांना पॉलिटिकल हेतू नाही आहे. म्हणजे व्यक्ती म्हणून त्यांच्यात अशी कमी लोक आहेत की ज्यांना नगरसेवक बनायचं आहे, ज्यांना आमदार बनायचं आहे, ज्यांना खासदार बनायचं आहे, त्यांना काही नाही बनायचं. त्यांना फक्त त्यांची जी विचारधारा आहे त्या विचारधारेप्रती ते जे आहेत ते काम करतात. विचार करा, आज संघाचा प्रचारक लग्न करत नाही. आपल्याकडे किती जण आहेत असे लग्न न करणारे?
आपले ड्रॉबॅक आपण ओळखले पाहिजे. याचा अर्थ कोणी लग्न बिग्न करू नका असं माझं काही म्हणणं नाही आहे बरं का. ज्याला करायचं त्यांनी करा. काही काही जण आता तर 3 करतात, तो पण आमिर खानच आहे. त्याला पण आता आपण काय करू शकत नाही, ठीक आहे ना. ज्याला जे करायचं त्याने तो वैयक्तिक प्रश्न आहे, त्यात संवैधानिक मार्गाने जे असेल ते करा. मात्र मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये कोऑर्डिनेशन खूप जास्त गरजेचं आहे. आपल्यामध्ये कोऑर्डिनेशन नाही. एखाद्या पक्षामध्ये पक्षाचा अध्यक्ष कोणाला बनवला की कुठलं तरी प्रतिपक्ष एखाद्या वेगळ्या पद्धतीने चालत असतो. म्हणजे काँग्रेस सारख्या पक्षाचं जरी, म्हणजे काँग्रेसवर आज टीका बिका केली तरी काही फरक पडत नाही खरं. कारण कसं आहे की त्यांचे लोक असे अंगावर बिंगावर येत नाहीत, कसं काय बोलला आमच्या नेत्याला वगैरे, तसं काय होत नाही. म्हणून मी तुम्हाला एक सांगतो, आता पुण्याचंच उदाहरण घ्या. पुणे शहर काँग्रेसचे एक अध्यक्ष आहेत. मग त्या अध्यक्षांचं काही जणांचं पटत नाही, मग प्रतिपक्ष दुसऱ्या ऑफिसांमधून पण चालू असतो. ठीक आहे, तिकडं दुसरी काँग्रेस चालू असते आणि त्यांचे निर्णय वेगळे असतात. मग एखादं आंदोलन पुण्यामध्ये जर काँग्रेसने छेडलं तर मग काँग्रेसमध्ये पुण्यामध्ये मुख्यत्वे मला असं वाटतं की 3 ते 4 गट असावे. उपगट किती असतील ते सांगू शकत नाही. मुख्य गट जे आहेत ते 3 एक आहेत, म्हणजे त्यांची नावं नाही घ्यायची फक्त मला. मग एका गटाने आंदोलन छेडलं की बाकीचे 2 गट त्याच्यात येत नाहीत. दुसऱ्या गटाने छेडलं की तिसरे जे आहे तो येत नाही. मग आता आणि ही सगळी जण म्हणतात की ही विचारांची लढाई, आपण विचारांनी एक आलं पाहिजे. अरे आधी तुम्ही तरी एक या. तुम्ही एक आलात तर मग त्या गोष्टी होतील. आता मला इथं उघडपणे काही गोष्टी सांगा वाटतात की राज्य महिला आयोगाचं सोशल मीडियाचं काम जोपर्यंत राष्ट्रवादी फुटले नव्हते तोपर्यंत आमच्याकडे होतं. त्याच्यानंतर मग आमचेच एक सहकारी होते, त्या सहकाऱ्यांच्या विरोधामध्ये ज्या आहेत त्या तत्कालीन अध्यक्षांनी गुन्हे वगैरे दाखल करण्याचा काही प्रयत्न केला होता. आणि मग त्या संदर्भातली पत्रकार परिषद पुण्यामध्ये होती आणि मला काही जण सांगत होते की तुम्ही जाऊ नका. मी म्हणलं नाही, मी जाणार. म्हणलं मी विचारांना बांधील आहे, म्हणलं मी व्यक्तीला बांधील नाही. जिथं शिव फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या व्यक्तीवर अन्याय होणार असेल, जिथे त्याला सपोर्टची गरज लागणार असेल, तिथं मी काहीही पाहणार नाही. आणि ही भूमिका किती जणांची आहे? नाही. आधी गट तट आणि त्याच्यानंतर मग वेळ मिळाला तर विचारधारा, अशी परिस्थिती आपली. मग त्याच्यामुळे त्यात विचारधारेचा जो हे आहे, काय म्हणतात त्याला, की दबाव गट, तो दबाव गटच नाहीये. हे खूप चांगलं बोलतात बरं का, हे खूप चांगलं बोलतात बरं का. मग कुठला तरी राजकीय नेता बोलवतो एखाद्या कार्यक्रमांमध्ये, मग तिकडं भाषण बिषण होतं आणि त्याच्यानंतर मग ह्याला पण डोहाळे लागायला लागतात राजकारणाचे. त्याला वाटतं आपण पण नगरसेवक बनू, आपण पण मग आमदार बनू. बना, मात्र किती जणांना बनायचं आहे? कुणीतरी सोशल मुवमेंट चालवायची का नाही? 14 सप्टेंबर 2025ला माझं भाषण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यशाळेमध्ये नाशिकमध्ये झालं होतं. 14 सप्टेंबर 2025ला 40 मिनिटं मी बोललो होतो त्या ठिकाणी. आणि माझं भाषण झाल्यानंतर पवार साहेबांनी मला बोलवलं आणि मला म्हणाले की खूप छान बोललात तुम्ही, म्हणाले. आणि हात मिळवला आणि म्हणाले तुम्ही कुठं राहता? म्हणलं मी वारजेमध्ये राहतो, म्हणलं पुणे. म्हणले ठीक आहे, म्हणलं. एवढं बोलणं झालं. त्याच्यानंतर मी इतका हुरळून गेलो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, इतका हुरळून गेलो की आठवड्याभराने मी सुप्रिया सुळेंवर असली सडाडून टीका केली की मला लगेच प्रवक्त्यांचा फोन, ज्या प्रवक्त्यांनी मला बोलवलं होतं कार्यक्रमाला, म्हणले सुप्रिया सुळे तशा बोलल्याच नाहीत आर्थिक निकषांवर आरक्षण. म्हणलं त्या बोलल्या. म्हणले मला बोलायला लागलेत आता, तुम्हाला पक्षाच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना कशाला बोलवलं? म्हणलं मी विचारधारेला बांधील आहे, मी पक्षाला बांधील नाहीये. माझ्या विचारधारेच्या विरोधामध्ये जिथे काम होईल मी तिथे बोलल्याशिवाय राहणार नाही. मी वाभाडे काढले, मी नाही सोडलं. आणि असले वाभाडे काढले की त्यानंतर त्या आर्थिक निकष बोलल्याच नाही. नंतर आपला स्वाभिमान पाळून येत नाही, फरक पडत नाही, बोलावणार. त्याच्यानंतर त्या पक्षांचं पण एक कौतुक आहे बरं का, ते पक्ष टीका बिका पचवून घेतात बऱ्यापैकी. आत्ताच तुळापूरमध्ये माझं भाषण झालं. मला खासदार साहेब हे निलेश लंके साहेबांनी बोलवलं होतं. आम्ही एका ताटामध्ये जेवलो. हे कशामुळे होतं? आपण आपल्या विचारधारेवर ठाम राहिल्यामुळे होतं. तुम्ही विचारधारेवर ठाम राहा, लोक तुमचा रिस्पेक्ट करतील, हे लक्षात घ्या. तुम्ही जर 50दा ते बदलत बसणार असाल
आणि त्याच्यामुळे आपण राजकीय दबाव निर्माण करत नाही, आपल्या आपल्या पक्षांवर पण निर्माण करू शकत नाही, ह्यांना पण एकत्र आणू शकत नाही आपण. का आणू शकत नाही? कारण की आपला दबाव गटच नाही. पुरोगामींनी आपला दबाव गट निर्माण केला पाहिजे, विचारधारेवर स्टिक राहायला पाहिजे. नेत्याने विचारधारा सोडली, आम्ही नेता सोडला, एवढी आपली भूमिका असली पाहिजे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये जे तुम्ही मगाशी हे म्हणाला की याच्यामध्ये जे आहे ते एकत्र वगैरे येण्यासाठी काय करावं लागेल, तर मला असं वाटतं की विचारधारा हा एकमेवच त्याच्यामधला जो आहे तो दुवा आहे. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीने आपण कसे एक येणार आहोत? काय आहे आपल्याकडे? कोणाचं तोंड बघून आपण एक येणार आहोत? इथं कुठल्या प्रदेशाध्यक्षाच्या बोलण्याने काय फरक पडणार झालेला आहे, प्रवक्त्याने बोललेलं काय फरक पडत नाहीये. आणि बरं कुणी पुढं चाललं असेल, काहीतरी विचारधारा मांडत असेल, तर मग तो आमच्यातनं गेलाय म्हणून त्याचेही पाय वाढण्यासाठी आपणच पुढे असतो. मग बदल कसा घडेल? तर मला असं वाटतं की आपण थोडंसं कट्टर झालं पाहिजे. कट्टर कसं? कोणाला हाणामारीच्या बाबतीमध्ये नाही बरं, विचारधारेच्या बाबतीमध्ये आपण कट्टर झालं पाहिजे. ते आपण नाही आहोत, त्याच्यामुळे ह्या सगळ्या समस्या निर्माण होत आहेत आणि तुम्हाला गृहीत धरलं जातं. मग या सामाजिक संघटनांमधली लोक राजकीय पक्षांमध्ये जाताना आपण पाहतोय, आणि राजकीय पक्षांमध्ये गेल्यानंतर त्यांच्या भूमिका बदलतात. मग सामाजिक संघटना आहेत कुठे आपल्याकडे ज्या भूमिकांवर ठामपणे आणू शकतील त्यांना की तुमचं चुकतंय. आज तुम्ही म्हणताय की हे भाजपचं काम नाही, हे संघाचं काम आहे, बरोबर? तसं हे काँग्रेसचं काम नाही, हे अमुक अमुक संघटनेचं काम आहे असं म्हणण्यासारखी एक तरी संघटना आपल्याकडे आहे का हो? आणि ज्या संघटना आहेत त्या सगळ्या म्हाताऱ्यांच्याच झाल्यात, सगळी केस पिकलेली, नवीन काहीच नाही त्याच्यामध्ये, जेन झी नाहीच त्याच्यामध्ये. आणि इकडं बघा तुम्ही, आणि प्रत्येक पद्धतीची लोक असतात ते लक्षात घेतलं पाहिजे, प्रत्येक पद्धतीची. म्हणजे काही लोक अशी असतील ज्यांना किल्ल्यांवरच फिरायला आवडतं, मग त्या लोकांना तुम्ही काय सांगणार आहात? त्यांना तुम्ही इथं येऊन बसवणार आणि मग बाकीचा वैचारिक काहीतरी त्यांना प्रसाद देत बसणार, तसल्या गोष्टी करत बसणार का तुम्ही? नाही, त्यांच्यासाठी तुम्हाला किल्ल्यावरच जावं लागेल. लग्न करा तुम्ही, सूर्यनमस्कार पण घाला तुम्ही, पण ते करत असताना किल्ल्यावरही गेलं पाहिजे. मग तिकडे जाऊन त्यांना समजावलं पाहिजे. नाही तर मग सगळे किल्ले हे हायजॅक करायला लागलेत हळूहळू. चालतं. ही जी प्रतीकांची सोडवणूक आपल्याला करायचं, राजकारण इथं वाढवायचं आहे की आपलीच प्रतीकं त्यांनी हायजॅक केली आणि हिंसा त्यांच्याकडून घडते. सत्ताधारी वर्गाचा द्वेष हाच पाया आहे जात धर्माचा, आणि तरी भीती आपल्याला आहे. आणि आपलेच म्हणजे विचारवंत क्रमाने मारले जात आहेत, आणि शेवटी क्रौर्याचा चेहरा आपला आहे. ह्या दुटप्पी धोरणाबद्दल आपण कसं यांना सामोरं जायचं आहे? मला तर असं दिसलं की जे लोक ब्राह्मणवादावर टीका करतात का, तेच लोक यांच्यासाठी कसे लढले असं सांगतात ही लोक. म्हणजे समजलं का? म्हणजे जे ह्यांच्या विरोधामध्ये लढले तेच ह्यांचे कसे मित्र होते, त्यांना ह्यांनी कसं सहकार्य केलं. तर खरा जो इतिहास आहे तो समोर आणला पाहिजे. इतिहासाचं जे आहे ते त्याचं घुसळण, त्याचं रवंथ जे आहे ते झालं पाहिजे. आपण त्यांची जी टेक्निक आहे, त्यांचे जे षडयंत्र आहेत ते समजून घेतलं पाहिजे. आता बऱ्याच दिवसापासून यांचं चाललं होतं काय, ते औरंगजेबाची कबर काढायची, अफजल खानाची कबर काढायची. तुळापूरला मी तुम्हाला सांगतो मी काय बोललो. औरंगजेबाची कबर काढायची म्हणतात, ती काय कबर तुमच्या बापाने बांधली का म्हणलं. म्हणलं औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रात आहे, ते मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे म्हणलं ती कबर काढायची का म्हणलं. मग काढायची का कबर? अफजल खानाची कबर का काढायची? कारण 100 वर्षांनी यांना तो इतिहास सांगायचा असतो प्रतापगडच्या पायथ्याशी झालेला. आणि मग प्रतापगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी कबर बांधलेली आहे असं सांगितलं. मग कबर तर नाहीये, मग हे शौर्यच घडलेलं नाहीये, हे त्यांना 100 वर्षांनी सांगायचं असतं. त्याची पेरणी आत्ता करायची असते, हे लक्षात घ्या. औरंगजेबाची कबर काढायची त्यांना. औरंगजेबाची कबर का काढायची? 100 वर्षांनी त्यांना सांगायचंय की हा काही इतिहास वगैरे काय घडलेलाच नाहीये. दैवीकरण तर चालूच आहे मोठ्या प्रमाणात, आरत्यांचं तर स्तोमच माजलंय. म्हणजे आता महाराज अंगातच यायचे राहिले तेवढे.
काही दिवसांनी पावायला लागतील, मग कोंबडं बकरं पण कापणं चालू होईल. मग काही जणांची लग्न झाले की रायगडच्या 5 पायऱ्या बायकोला घेऊन चढतील ते. इथपर्यंत क्रांती होईल आपल्याकडे, आणि अशा क्रांत्या काही ठिकाणी झालेल्या आपण पाहतोय, सांगायची आवश्यकता नाही. तर मला असं वाटतं की ह्या ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टींना आपल्याला जर तारून उभं राहायचं असेल तर आपला अभ्यास खूप जास्त महत्त्वाचा आहे. वाचन वाढवा वेगवेगळ्या प्रकाराचे, आणि त्यातही हा जो अभ्यास तुम्हाला सांगायचा आहे हा विरोधी विचारांच्या लोकांमध्ये जास्त सांगा, आपल्याच लोकांमध्ये नका सांगू जास्त. तुमची एकदा वीट भाजून निघाली की हिथंच परत येऊन कशाला प्लास्टर करत बसलाय तिला, तिकडं जाऊन करा ना. मी माझ्याच लोकांना कितीदा सांगणार, म्हणजे SM जोशी फाउंडेशनमध्ये मी कितीदा तीच कार्यक्रम घेऊन 60-65 वर्षाच्या लोकांना तेच तेच सांगणार, देशामध्ये काय घडतंय कितीदा सांगायचं आता. आणि ते संविधानाचं एक नवीनच काय, संविधान वस्त्या वस्त्यांमध्ये जाऊन सांगायचं. आता उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये जाऊन सांगा ना, तिथं काय सांगताय ते वाड्या वस्त्यातल्या लोकांना संविधान. जे ते मानत नाहीत त्यांना सांगा. तुम्ही वस्त्या वस्त्यांमध्ये गेल्यानंतर बऱ्याच लोकांच्या घरामध्ये संविधानाची प्रत असते, संविधान असतं, खूप साऱ्या लोकांच्या घरामध्ये असतं. सोसायट्यांमध्ये तर ज्यांनी संविधानाचा ठेका घेतला असं दाखवतात त्यांच्याही घरात नसतं. मग खरं संविधान कधी बघितलं का की संविधानाचं कुठलं तरी कार्यशाळा असते, ही कार्यशाळा उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये बघितली तुम्ही कधी? का नाही बघत बरं? मग आपण काम तसं केलं पाहिजे. मात्र यांचे सगळे अजेंडे आमच्या वस्त्यांमध्ये येतात. दुर्गा दौड आमच्या वस्तीमध्ये येते, रामनवमीची कार्यक्रम आमच्या वस्त्यांमध्ये येतात. मग त्यांना मी म्हणलं की त्या सोसायटीमध्ये लहुजी वस्ताद साळवे जे आहे त्यांची जयंती साजरी करायला सांगा. तुम्हाला रामनवमीसाठी पैसा येतो ना, आम्ही लहुजी वस्ताद साळवे यांच्यासाठी काय म्हणतात त्याला, वर्गणी देतो. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायला वर्गणी देतो. अहो तुम्ही तर शिवजयंती पण साजरी करत नाही. म्हणून काम कसं करायचंय ते लक्षात घ्या, खिंडार कुठं पाडायचं ते लक्षात घ्या. आपण म्हणतो ना की काल मला एक जण भेटलं, एक ताई मला म्हणाले की मला वस्त्यांमध्ये घुसायचंय, ऍक्सेस भेटत नाही. मी म्हणलं तुम्ही शिवचरित्र वाचलं का? म्हणलं वाचा ना जरा, राजकारण पण शिका, एवढं सरळ बघायचं नसतं म्हणलं. ते तुमच्यासोबत जे चाललंय का ते एवढे सरळ बघून चालत नाहीत म्हणलं. तर त्यांना त्यांच्या पद्धतीनं जे आहे ते मोडावं लागतं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक विचार फक्त सांगतो की हे म्हणतात की मोडेल पण वाकणार नाही वगैरे, तसला काही विचार नाही महाराजांचा. महाराजांचा विचार आहे कशीही परिस्थिती असू दे, वाकेल पण मोडणार नाही. धन्यवाद सर. यानंतर प्रेक्षकांमधून आपल्याला सरांना काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता, कारण आपल्याला पुढच्या सत्राकडे पण जायचं आहे. आपण खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं वास्तव समजून घेतलंय या सत्रामध्ये. तर हा मगाशी म्हटलं की खरंच आहे, म्हणजे माझ्या मित्रपरिवारात पण मला बऱ्याचदा असा अनुभव येतोय चळवळीमध्ये की म्हणजे आमच्या सगळ्या चळवळींमध्ये मुस्लिम कार्यकर्ते मित्र येतात, पण ज्यावेळी मुस्लिम धर्माच्या विषयी कुठली चळवळ असेल किंवा त्याविषयी हमीद दलवाई ज्यावेळी त्यांना समजावून सांगायला प्रयत्न करतो त्यावेळी ते ऍक्सेप्ट करत नाहीत. काय वाटतं की ते कितपत यश येईल आणि त्यासाठी काय करायला पाहिजे? कारण की आपलं घर ज्यावेळी घाण असतं त्यावेळी आपण आपलं घर आधी स्वच्छ केलं पाहिजे, हे तितकंच खरं आहे. काय करता येईल? तुम्ही हा प्रश्न विचारला त्याबद्दल मनापासून तुमचे मी धन्यवाद मानतो. कारण बऱ्याच जणांना मी म्हणत असतो की अडचणीत येणारे प्रश्न विचारा. विषय काय आहे की माझा अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रामध्ये माझा एक लेख लिहिला होता मी, आणि त्याच्यामध्ये मी हमीद दलवाई यांच्यावर लिहिलं होतं की हमीद दलवाई यांचं मुस्लिम समाज सुधारणेमध्ये एक योगदान आहे, ते योगदान आपण नाकारू शकत नाही. ट्रिपल तलाकच्या विरोधात, महिलांना पोटगी मिळावी या संदर्भामध्ये त्यांनी जे काही आवाज उठवला आणि महिलांचं आंदोलन जे आहे ते त्यांनी छेडलं, त्याचं आपण कौतुक करायला पाहिजे. आणि ते मुस्लिम समाजातल्या सुधारणेच्या वाटेमधलं जे योगदान आहे ते नाकारलं नाही पाहिजे, त्यांचं नाव 100% घेतलं पाहिजे. मात्र हमीद दलवाई हे व्यक्तिप्रामाण्यवाद नाही लावला पाहिजे, हे लक्षात घ्या.
आपण नवनवीन व्हरायटी निर्माण केल्या पाहिजेत, हे लक्षात घ्या. हमीद दालवाई काय म्हणायचे, मी नास्तिक आहे, ठीक आहे. हमीद दालवाईंचं चुकलं काय मी ते सांगतो, ठीक आहे. हमीद दालवाईंनी दोन्ही डगरींवर पाय ठेवला. बाबासाहेबांचं कसं पुढं निघालं सुसाट इंजिन, आणि हमीद दालवाईंचं का थांबलं त्याच्या मागचं कारण लक्षात घ्या. हमीद दालवाई काय म्हणायचे की मी नास्तिक आहे. नास्तिक मुस्लिम असू शकत नाही. एक लक्षात घ्या की प्रत्येक गोष्टीची एक व्याख्या आहे. मुस्लिमाची एक व्याख्या आहे की जो अल्लाहला मानतो, अल्लाहच्या आज्ञांचं पालन करतो, त्याला मुस्लिम म्हणलं जातं. त्या शब्दाचा तो अर्थ आहे, ठीक आहे. हमीद दालवाई ईश्वर ही संकल्पना नव्हते मानत, ते नास्तिक होते. मग जावेद अख्तरांसारखं बोला ना, मी मुस्लिम नाहीये, मी नास्तिक आहे. मी जावेद अख्तरांची बाजू घेतली ना. मुफ्ती काय नव्हते मध्ये तो बोंबा मारत होता, शुमाईल इस्माईल, काय ना, शुमाईल मुफ्ती शुमाईल. हा ते सुमाईल काहीतरी, त्याचे वाबाडे काढले ना आपण. जावेद अख्तर, मी नास्तिक नाहीये, मी एक ईश्वरवादी आहे, ठीक आहे. जगाचा निर्मिका आहे का धनी त्याचे भयमनी धरा सर्व, हे महात्मा फुलेंनी सांगितलंय. मी आहे एक ईश्वरवादी. मात्र हमीद दालवाईंचं काय चुकलं की हमीद दालवाईंनी नास्तिकत्वाची पण पताका पुढे नेली नाही नीट, ठीक आहे, आणि मुस्लिमत्वाची पण पताका पुढे नीट नेली नाही. बाबासाहेबांचं रेल्वे इंजिन कसं सुटलं सुसाट. बाबासाहेबांनी काय केलं की मी हिंदू धर्मामध्ये आलोय, मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही. बाबासाहेबांनी काय केलं की मला ते पटत नाहीये, पण ते पटत नाही इथपर्यंत मी थांबलो नाहीये. मी समाजाला पर्याय दिला, मी बौद्ध धर्मामध्ये गेलो. बौद्ध धर्माची दीक्षा घेणं हे बहुजनांचं स्वातंत्र्य दिन येतो. बाबासाहेबांनी पर्याय दिला, हमीद दालवाईंनी पर्याय द्यायला पाहिजे नव्हता. जर समजा हमीद दालवाई, उदाहरणार्थ एक सांगतोय, ठीक आहे, मी काय खूप मोठा माणूस नाही, जर हमीद दालवाई बौद्ध धर्मामध्ये जर गेले असते का, तर हमीद दालवाईंच्या मागं निदान 1000 मुसलमान तरी बौद्ध धर्मात गेले असते का नसते. आज मुस्लिम सत्यशोधक मंडळ जे आहे ते चालवतात त्यांची मुवमेंट. ते म्हणतात की मुस्लिम सत्यशोधक मंडळाची भूमिका आणि हमीद दालवाईंची जी भूमिका आहे, मुस्लिम सत्यशोधक मंडळामध्ये आस्तिक लोक पण चालतात. घाई झाली तिला खूप घाई झाली माहिती. बंद करून दे. सत्यशोधक मंडळांचं काय म्हणणं आहे की बुवा आमच्याकडे नास्तिक आस्तिक पण आमच्याकडे आहे, ठीक आहेत, मात्र मंडळाची भूमिका काय. आज तुम्ही हा नास्तिकत्वाचा विचार घेऊन तुम्ही मशिदींमध्ये कसा जाणार आहात हे लक्षात घ्या. नाही जाऊ शकत ना. तर त्यांना त्यांच्या पद्धतीने बदलावं लागेल. त्यांची पद्धत काय हे लक्षात घ्या. मुस्लिम समाजामध्ये सुधारणेचे पॅटर्न काय. आपण म्हणतो की ग्रंथ प्रामाण्यवादी नसलं पाहिजे, बरोबर आहे. मग हमीद दालवाईंच्या व्यक्ती प्रामाण्यवादी असलं पाहिजे असं कसं असू शकतं. म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला काही अनुभव आलेले जे मला इथे मांडायचे नाहीये, ठीक आहे, की म्हणजे तो हमीद दालवाईंविषयी त्याच्या मनामध्ये आपभाव नाहीये. आपभाव म्हणजे काय नक्की. मग हमीद दालवाईंचं काम आपण नाकारतो का. नाही, कधीच नाकारलं नाही. आणि याच हमीद दालवाईंचं तुमच्या एक ते सांगतो म्हणजे ते विसरू नये म्हणून, संभाजी सर हे महत्वाचं आहे का. हमीद दालवाई स्वतःला नास्तिक म्हणायचे. पुण्यामध्ये नास्तिक परिषद झाली 2 वर्षापूर्वीचा विषय, ठीक आहे. आणि त्या नास्तिक परिषदेच्या आयोजकांना मी विचारलं की इथे खूप जणांचे फोटो तुम्ही लावले, तिथे हमीद दालवाईंचा फोटो का नाही लावला. ते मला काय म्हणाले, बरं मी नास्तिक आहे का. मी नाहीये नास्तिक. त्याची आग्रही मागणी कुणी केली पाहिजे. मुस्लिम सत्यशोधक मंडळाने केली पाहिजे. ते आयोजक मला काय म्हणाले माहितीये का, म्हणले हमीद दालवाई नास्तिक होते हे सिद्ध करून दाखवा. आता बोला तुम्ही काय बोलायचं. मग परिस्थिती अशी आहे, मला म्हणायचं आहे काय की तुम्ही काय आहात काय नाही. तुम्ही नास्तिकत्वाची भूमिका पुढे घेऊन जावा, मुस्लिमांमध्ये घेऊन जावा नास्तिकत्वाची भूमिका. ज्यांना नास्तिकत्व स्वीकारायचं स्वीकारू द्या. आम्ही इस्लाही मुस्लिम आहोत असं सांगतोय, उघडपणाने सांगितलं की आम्ही नवीन पंथ स्थापन करण्यापर्यंत आमची मजल चालली आहे. आम्ही इस्लाह म्हणजे सुधारणा, रिफॉर्म. आम्ही रिफॉर्मिंग मुस्लिम आहोत. आम्ही बिलीवर आहोत. आम्ही नवीन मशीद करायचं आमचं प्लॅनिंग चालू आहे. त्या मशिदीमध्ये महिलांना प्रवेश द्यायचं प्लॅनिंग चालू आहे आमचं. तुम्हाला कसं करायचं ते ठरवा. व्यक्ती प्रामाण्यवाद. आणि बरं एवढं सगळं करून मी तर बऱ्याच जणांना सांगतो, म्हणजे माझी बायको याला साक्षीदार आहे, कित्येक जण या मुवमेंट मधले साक्षीदार आहे. मी म्हणतो समाजामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे का समाजामध्ये पैगंबर शेख हे नाव पोचणं गरजेचं आहे.
सुधारणा. म्हणलं माझं नाव बिलकुल घेऊ नका म्हणलं. मला शिव्या घालून जर समाज 2 विचार स्वीकारणार असेल तर मला शिव्या पण घाला, कारण माझं नाव महत्वाचं नाहीये, ते विचार महत्वाचे आहेत. आणि अशा अनेक व्हरायटी निघाल्या पाहिजेत. आम्ही मुस्लिम समाज सुधारणा चळवळ चालवतो. मी बऱ्याच जणांना म्हणतो अशा अनेक संघटना निर्माण करा तुम्ही, म्हणजे पर्याय लोकांकडे. हा आम्हाला नास्तिक नाही आवडत ना, मग मी कोण आस्तिक आहे बाबा हा सुधारणावादी विचार, मग मी आस्तिकांच्या सोबत जातो. आपल्याकडं किती पुरोगाम्यांमध्ये किती आपल्याकडे व्हरायटी आहेत राव. फुले, शाहू, आंबेडकर, तुकाराम महाराज, एवढे आपल्याकडे व्हरायटी आहेत. मुसलमानांमध्ये काय व्हरायटी आहे सांगा. मौलाना मुमताज अली किती जणांना माहिती आहे? जे मौलाना मुमताज अली कुराणातला स्त्री आणि पुरुष समान नाही, पुरुषाला स्त्रीपेक्षा एक दर्जा वर आहे, या विचाराला मौलाना मुमताज अली जे आहेत तो भेद देतात आणि म्हणतात की शक्तीच्या जोरावर जर पुरुष स्त्रीपेक्षा श्रेष्ठ आहे असं म्हणायचं असेल तर जंगलातला वाघ हा माणसापेक्षा श्रेष्ठ आहे, असं मौलाना मुमताज अली म्हणतात. क्या बात. याच मौलाना मुमताज अलीच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी एक मासिक जे आहे ते उर्दू मधलं लॉन्च केलं होतं. या पडद्याच्या विरोधक होत्या. किती जणांना सांगितलं. मग मला काय म्हणायचं आहे की आपण वेगवेगळ्या व्हरायटी निर्माण केल्या पाहिजे सुधारणावादामध्ये. एकाच ठिकाणी नाही थांबलं पाहिजे. हमीद दलवाई एक त्या ह्याच्यातलं एक माइलस्टोन असू शकतं, मात्र ते अंतिम ध्येय असू शकत नाही. त्याच्याही पेक्षा आणखीन बरंच काही मुस्लिम समाजामध्ये आहे. कुराणाचं काय त्यांनी परिपाक सांगितलंय काय नाही, याही गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. तर मला असं वाटतं की याच्या बाबतीमध्ये थोडंसं समजून घेतलं पाहिजे, बाकी काय नाही. अजून कोणाला काय विचारायचं? फक्त मी एक असा आपला विषय आहे. मुस्लिम समाजाने काय चांगलं केलं, काय वाईट चाललेलं आहे, ह्याच्या संदर्भातली ते ह्याच्यामध्येच मांडणी केलेली आहे. माझं एक म्हणणं आहे की आपला जो विषय आहे, विषय असा आहे की पैगंबर शेख हे त्यांच्यावर सोशल माध्यमावर ज्या पद्धतीने त्यांच्या विरोधात दिसत आहे किंवा जे त्यांच्यावर टीका केली जाते याच्या संदर्भानं ते वाद प्रतिवाद कसे करतात, या सगळ्यांना उत्तर कशा पद्धतीने देतात, ते सोशल मीडिया हे आपल्या शिबिरामधनं बाहेर जाता कामा नये, हे आपल्या सर्वांनी पाळावं अशी मला विनंती आहे. पासून आता जे प्रतिगामी विचाराचे लोक आहेत, आता बऱ्याच वेळेला तुम्ही खूप चांगलं टाकताय, तर तुमचं रिपोर्ट बसल्यानंतर तुमच्या अकाउंटला काहीतरी प्रॉब्लेम येतोय, बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांचे अकाउंट बॅन होतात. पण तिकडच्या प्रतिगामी लोकांना आम्ही 30-40 रिपोर्ट मारले तर फेसबुक ते ऍक्सेप्ट करत नाही किंवा फेसबुक कडून त्यांना रिप्लाय दिला जात नाही किंवा उलट त्यांची इम्प्रूव्हमेंट होते. आणि आपल्या बाबतीत काय होतं की आपण टाकतोय, आपण सगळं चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी करतोय, तर आपले अकाउंट्स बॅन होते किंवा हे होतंय. आणि ह्याच्यावर तुम्ही काय आता समाधान शोधून काढलंय का? आपण सोशल मीडियावर निर्भर राहिलं पाहिजे, मात्र सोशल मीडियावरच फक्त निर्भर राहिलं पाहिजे असं नाहीये. मी तुम्हाला परत सांगतो, कारण मी मगापासून सांगतोय की तुमचं ग्राउंड खूप जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला ग्राउंडवर फिरावं लागेल, तुम्हाला बघावं लागेल. सोशल मीडियावर जर्मनीमधून बसलेला माणूस पण व्हिडिओ बनवतोय, तुम्ही पाहताय ना. मात्र त्याचं जे वास्तव एक्झॅक्ट आहे ग्राउंडमध्ये त्याचं काय मूर्तं हे तर आपल्यालाच पाहावं लागेल ना. आज तुम्ही एक लक्षात घ्या, सोशल मीडियाचं जग आणि बाहेरचं जग हे खूप वेगळं आहे. तुम्ही एखादी गोष्ट पाहता, तुमचं एक अंतरंग एक विश्व निर्माण होतं डोक्यामध्ये, आणि बऱ्याचदा बाहेर आल्यानंतर असं समजतं की जे आपण तिथं पाहिलं तसं तर ग्राउंडवर नाहीच आहे. त्याच्यामुळं मला असं म्हणायचंय की सोशल ते माहिती अन्याय होतोय. हे पहा, जी प्रतिगाम्यांची अकाउंट चाललेली आहेत ती राजाश्रयाच्या बैलगाडीत खाली चालणारी कुत्री आहेत सगळी, हे लक्षात घ्या. तर त्यांना राजाश्रय मिळाले, त्याला तुम्ही मी कुणी नाकारू शकत नाही. ठीक आहे, तुमचे अकाउंट बॅन होतात, काही जण तुमच्या अकाउंटची तक्रार देतात. मध्ये तर फेक अकाउंटच्या विरोधामध्ये मोहीम चाललेली होती मोठ्या प्रमाणामध्ये. ठीक आहे, माझं आत्तापर्यंत कधी झालेलं नाहीये. मला बरेच जण म्हणतात की काहीतरी गोष्टी झाल्या, काहीतरी हे झालं, तर ते का होतं ह्याच्या मागची कारणं लक्षात घ्या. की आपण खूप जास्त शिवराळ भाषा सलग जर वापरत बसलो आपल्या पोस्टमध्ये, ठीक आहे, अगदी व्हिडिओमध्ये, तर त्याचं रिव्ह्यू होतं, हे लक्षात घ्या तुम्ही. ठीक आहे, आणि जे लोक त्या गोष्टी करतात किंवा काहीतरी
वापर करतात त्यांच्या बाबतीमध्ये तशा गोष्टी जास्त होतात. तर आपण सोशल मीडियावर वापरतानाची जी भाषा आहे कधी कधी ती भाषा कशी वापरावी, किंवा एखाद्याला काही समजा काही बोलायचं आहे तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं रायटिंगमध्ये कसं करावं ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे. मात्र जे तुम्ही म्हणताय ते सत्य आहे की ते अकाउंट जे आहे ते आपले बंद होतात, मात्र ते बंद होण्यासाठी ते डायरेक्ट बंद होत नाहीत, ते तुमच्या रिपोर्टने बंद होत नाहीत. त्याच्यासाठी अर्ज जातात, अगदी गृह मंत्रालयापर्यंत अर्ज जातात आणि त्याच्यानंतर चांगले चांगले अकाउंट बंद होतात. काही मुस्लिम सहकाऱ्यांबरोबर काम करत असताना विशिष्ट चौकटीमध्ये अडकलेले आहेत आणि कट्टमुल्ला जे काही त्यांना वेगवेगळ्या पंथांचे त्यांना जे काही सांगत असतात त्या चौकटीच्या बाहेर ते जात नाहीत. सोशल कार्यक्रमांमध्ये, पुरोगामी कार्यक्रमांमध्ये 10 कार्यक्रम मुस्लिम सहकाऱ्यांना दिले तर त्यांच्या सोयीनं जो असेल तो एक कार्यक्रम ते स्वीकारतात, नाहीतर दुर्लक्ष करतात सरळ सरळ. पण ज्यावेळी त्यांची अपेक्षा असते की फॅसिझम किंवा RSS वाले मुस्लिम समाजाला टार्गेट करतात त्यावेळी ते आमच्याकडे अपेक्षेनं बघतात. हा आमच्याबरोबर आलेला अनुभव आहे मुस्लिम समाजामध्ये वावरत असताना. मग ह्याला डील करत असताना बाकीच्या समाजातले कार्यकर्ते किंवा बाकीचे आमचे सहकारी हे मुस्लिम समाजाबद्दल पूर्वग्रह दूषितपणानं बघत असतात की हे ह्यांच्या सोयीने येतात आणि ह्यांच्या सोयीनं जातात पुरोगामी आणि बाकी सगळ्या वर्तुळामध्ये. कसं डील करायला पाहिजे? याला जोडून माझा पण प्रश्न आहे तोच की मुस्लिमांसोबत आजपर्यंत विश्वासघात झाला आहे प्रचंड, त्यामुळे ते सहजासहजी विश्वास ठेवत नाही आणि त्यामुळे त्यांचं सामाजिकरण होत नाही आहे. तर याचं सामाजिकरण होण्यासाठी तुम्ही काय उपाय सुचवाल? कारण ते आमचा हाच अनुभव आहे की त्यांना अनेक कार्यक्रमात आम्ही बोलवतो, सातत्याने आम्ही कार्यक्रम घेतो, पण 100 जणांना बोलवलं त्यातलं एखादाच येतो त्या कार्यक्रमाला. तुम्ही त्यांच्या कार्यक्रमांमध्ये जा ना, त्यांच्या कार्यक्रमांमध्ये जाऊन तुम्ही विचार मांडा. कसं असतं, एक लक्षात घ्या की मुस्लिम समाज हा इतर समाजासारखं नाही आहे. इतर समाजाला गेट टुगेदर करण्यासाठी त्यांना बोलवावं लागतं, सांगावं लागतं, कार्यशाळा घ्याव्या लागतात. मुस्लिमांचं तसं नाही आहे, ते दर शुक्रवारी एक येतातच. ठीक आहे ना, त्यांना सांगावं लागत ना, फुकटात मिळालेली गर्दी असते ती. ठीक आहे, तर आता अशा ठिकाणी काय केलं पाहिजे याच्यावर आम्ही बोलतोय, हे लक्षात घ्या सर. तुमचं नाव काय म्हणाले सर? दिग्विजय सर. याच्यावर आम्ही बोलतोय की त्या फुकटात मिळालेली जी गर्दी आहे शुक्रवारची, त्या गर्दीमध्ये काय सांगितलं पाहिजे, त्या गर्दीमध्ये कोणाला बोलायला दिलं पाहिजे, याच्यावर आम्ही बोलतोय. आम्ही काय सांगतोय की मौलानाचं जे बयान आहे ते बयान तुम्ही अर्धा तास ठेवा, मात्र त्या अर्धा तास बयानाच्या आधी समाजातले जे सोशल मुवमेंटमध्ये सामाजिक कार्यकर्ते काम करतात, कुणी संविधानावर काम करत असेल, कुणी वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये काम करत असतील, तर त्यांना 15 मिनिटं बोलायला द्या. हा आमचा विचार आहे आणि तो विचार काही मशिदींनी स्वीकारलेला आहे. आता प्रॉब्लेम काय झालेला आहे की तुम्ही म्हणताय की मुस्लिम समाज जो आहे तो ॲक्सेस देत नाही किंवा येत नाही. आज मुस्लिम समाजाचा ॲक्सेस किती बंद केलाय तो पहा ना. आज त्यांना घरं देऊ नका म्हणून सांगितलं जाते, व्यवसाय करू नका म्हणून सांगितलं जाते आणि हा समाज जो आहे तो प्रचंड आयसोलेट झालेला आहे याच्यामुळे. आणि ही खूप म्हणजे वाईट गोष्ट आहे. आणि या आयसोलेट झालेल्या समाजाला मग एखाद्या ठिकाणी त्यांनी वस्ती वगैरे निर्माण केली तर मग त्याला छोटा पाकिस्तान पण म्हणायचं. मग अशा ठिकाणी काहीतरी खूप वाईट घडतंय असं सांगायचं आणि मग तिथं इतर लोकांनी जाऊच नये, तो परिसर खूप धोकादायक आहे, अशा पद्धतीची एक मांडणी करायची. त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं तिथं येणं जाणं नसतं. त्यात तुमचं येणं जाणं असतं, तुम्ही पण जाता बिचकत. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये तुमचा त्यात आणखीन एक प्रॉब्लेम असा की बहुतांश मशिदींचे जे मौलाना आहेत, मी तुम्हाला ती सगळी ऑपरेटिंग सांगतोय, ते UP बिहारचे आहेत, ते इथले नाहीत. त्यांचं तुमचं काही जुळतच नसतं कुठं लांबपर्यंत. मग त्याच्यामुळे काम कसं करायचं हे लक्षात घ्या की मुस्लिम समाजामध्ये कोण सामाजिक कार्यकर्ते आहेत बुवा, त्या सामाजिक कार्यकर्त्यांना जवळ घ्या. तुम्ही त्यांच्या इफ्तारच्या कार्यक्रमाला जावा. त्या इफ्तारच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला रमजानच्या शुभेच्छा द्यायच्यात असं सांगून 2 मिनिटं संविधान सांगा, 5 मिनिटं सांगा, 10 मिनिटं सांगा. तुम्ही त्यांना इफ्तारीसाठी बोलवा. ते कुठल्या कार्यक्रमाला येतात ते बघा ना तुम्ही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, गांधी भवनमध्ये तुम्ही म्हणता येत नाही, असं नाही येते. मी तुम्हाला म्हणलं ना थोड्या वेळापूर्वी की मी वारजेमध्ये माझ्यासारखा मुसलमान जो बुरख्याला विरोध करतो
कुराणातल्या काही आयती कालबाह्य सांगतो. त्यासारख्या मुसलमानाने फोन केला आणि म्हणलं श्यामसुंदर सोनार महाराजांचं त्या ठिकाणी व्याख्यान आपल्याला ठेवायचं आहे. इफ्तारीनंतर तुम्हाला सांगतो साधारण 200-300 लोक त्या ठिकाणी बसले ना सर. मशिदीमध्ये 200-300 लोक बसणं इफ्तारीनंतर मोठी गोष्ट आहे सर. आणि मौलानाच्या बोलण्याला कधी टाळ्या वाजवल्या गेल्या नसतील, श्यामसुंदर सोनार महाराजांच्या प्रवचनाच्या शेवटपर्यंत टाळ्या मुस्लिम लोक वाजवत होते. तुम्ही श्यामसुंदर सोनार महाराजांना विचारा या गोष्टी. आता काल कानूरमध्ये जे मी गेलो, कानूरमधला अनुभव सांगतो तुम्हाला. तिथलं विठ्ठलाचं मंदिर आणि मशीद याची भिंत एक आहे. विठोबा निळोबा राजे त्यांच्या दिंडीचं प्रस्थान होतं. त्या दिंडीचं प्रस्थान कुठून व्हायला पाहिजे? विठ्ठलाच्या मंदिरातून व्हायला पाहिजे. मशिदीतून झालंय सर. मशिदीमध्ये लोक आलीत सगळी. मी तुम्हाला फोटो व्हिडिओ दाखवतो. 300 काल फेसबुकवर पण टाकलंय मी. नाही, आज मी व्हिडिओ टाकणार आहे त्याचा. 300-400 महिला मशिदीत बसल्यात आणि मशिदीमध्ये सांगितलं जातंय. त्यातनं मशिदीतनं बाहेर मग ते लोक येतात, त्यांच्या अंगावर फुलं बिलं टाकले जातात. कसं काय झालंय हे? ह्याच्यामुळं झालं कारण आपलं जे सोशल इंजिनिअरिंग आहे ते चांगलं आहे. आपण जे आपल्या पण मनामध्ये पूर्वग्रह दोष आहे ना की हे ॲक्सेस देतच नाही. त्यांचा ॲक्सेस कुठे ते सांगा. दुसरा गांधी भवनचा कार्यक्रम सांगतो. गांधी भवनमध्ये दरवर्षी 2 कार्यक्रम होतात. एक ईद मिलनाचा कार्यक्रम होतो, दुसरा इफ्तारचा कार्यक्रम होतो. इफ्तारच्या कार्यक्रमामध्ये साधारण 200 ते 250 मुस्लिम लोक त्या ठिकाणी येतात. आणि त्या ह्याच्यामध्ये मला पहिल्यांदा प्रमुख पाहुणे जे आहे ते बनवलं होतं. ठीक आहे. आणि प्रमुख पाहुणे मला बनवल्यानंतर मग मी मुस्लिमांमधल्या चुकीच्या गोष्टींवर तिथं उघडपणे बोललो आणि मला कोणी काही बोललं नाही. त्याही पलीकडे जाऊन मी त्या ठिकाणी म्हणलो या इफ्तारच्या कार्यक्रमांची मक्तेदारी फक्त काही पुरुषांची आहे काय? या मंचावर महिला का नाहीत? हा प्रश्न मी उपस्थित केला. तुमच्या माहितीसाठी सांगतो, या वर्षीच्या इफ्तार कार्यक्रमाला रमजानच्या मला अनवर राजन सरांनी फोन केला. म्हणले पैगंबर आपल्याला महिला बोलवायची. कुठली महिला बोलवायची? मी म्हणलं मागच्या वेळेस ज्या त्या काय त्यांचं नाव काहीतरी सय्यद म्हणून होत्या त्या महिला. म्हणलं एकतर त्याला बोलवा, नाहीतर त्या ज्या इनामदार म्हणून त्या डायरेक्ट पेज 3 आहेत म्हणलं. मग एकदम टॉपच राहतात म्हणलं. म्हणलं एवढ्या हेवी डोस मुसलमानांना झेपल का नाही मला नाही माहिती म्हणलं आधी यांना बोलवा म्हणलं सय्यद म्हणून आहेत. ते म्हणले त्या सय्यद येतील का? तुमच्या माहितीसाठी सांगतो म्हणलं मी फोन करतो आणि त्या येतील म्हणलं. मी त्या लेडीजशी बोललो. त्या प्रमुख पाहुणे म्हणून पहिल्यांदा गांधी भवनमध्ये एक मुस्लिम महिला प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी यावर्षी होती. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो ती महिला कधी कुठे प्रमुख पाहुणे म्हणून गेली नव्हती. आपल्या त्या कार्यक्रमानंतर त्या महिलेला 4 ते 5 कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. मग काम कसं करायचं ते ठरवा आधी. मी पुण्यामध्ये माझी बायको ज्या शाळेमध्ये शिकली होती त्या शाळेमध्ये गेलो मी. आणि त्या ठिकाणी पेट्रोल पंपावर काम करणारी एक मुस्लिम महिला एवढं सुंदर बोलली. तिचा नंबर बायकोला घ्यायला सांगितला. म्हणलं पुढच्या कार्यक्रमात यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचं. काय असतं काम करण्यासाठी ना आधी समाजामध्ये मिक्स व्हावं लागतं. तुम्ही जे म्हणताय का तुमचा ढाल म्हणून वगैरे वापर होतो, ते तुम्ही एका अर्थी बोलू शकता, वापर होतो. मात्र तुमच्या माहितीसाठी सांगतो मुस्लिम समाज हा प्रचंड इहलोकवादी आहे. ते मरायला कायम तयार असतात, त्यांना काही फरक पडत नाही. सर मी त्याचंच एक उदाहरण आहे. मी इमाम हुसेन यांना मानणारा माणूस आहे. मी कितीदा तरी बोललो म्हणलं तुम्ही इमाम हुसेन यांचं नाव घेता म्हणलं 72 जण मेली म्हणलं, मुलगा मारला जाणारे, बायको मारली जाणारे म्हणलं माहिती आहे म्हणलं, माझ्या बाबतीत पण होऊ शकतो म्हणलं, पण तरीही मी लढणार म्हणलं. मुस्लिम समाज त्या बाबतीत क्लिअर असतो. तुम्ही लढताय, तुम्ही बोलताय, तुमच्या मागं ते तन मन धनाने उभे राहतात. मात्र त्यांच्यात बदल करायचा जे तुम्ही म्हणताय का त्याच्यासाठी वैचारिकदृष्ट्या त्यांच्यामध्ये सामील व्हावं लागेल. त्यांची कार्यक्रम आयोजित करा. ऍक्सेस मिळतो, नाही मिळत असातला भाग नाही, पण त्या पद्धतीने जावं लागतं. नाही मग इफ्तारीच्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही म्हणता तर इफ्तारीच्या कार्यक्रमात तुम्ही सांगू शकता. एक टिपू सुलतानची जी जयंती आहे ती जर साजरी केली त्याच्यात जास्त लोक येऊ शकतात. नाही तुम्हाला मी सांगू का की नाही बोलू कमी झालं. हां बरं. काही असं मुद्दे आले म्हणून बोलायला लागते. दरवाहीच्या विषयी बोलताना तुम्ही असं म्हणालात की ते ईश्वर मानत नव्हते, त्यामुळं मुस्लिमांनी त्यांना स्वीकारलं नाही. मी ईश्वर मानत नाही आणि ईश्वर न मानणाऱ्यांनी अशी भूमिका घेऊन काम केलं. हिंदी हिंदुस्तान आम्हाला या संघटनेच्या वतीनं
की आपण जे काही हल्ले वगैरे होतात काय काय मुस्लिमांच्यावर चाललेलं आहे सारखं, त्याच्या बाबतीमध्ये नॉन मुस्लिमांना एकत्र करून आणि मुस्लिमांच्या बाजूनं त्यांच्या सोयीसाठी फक्त मुस्लिम नाही तर नॉन मुस्लिमांसह उभं राहायचं. तर मी आणि माझे सहकारी ईश्वर मानत नाहीत, पण आम्ही अनेक वेळेला मशिदीमध्ये गेलो, आम्हाला काही प्रवेश नाकारला नाही आणि आमच्याबरोबर आम्ही त्यांच्या नमाजमध्ये सामील झालो. हे तुमच्या स्टेटमेंटला अंतर्विरोधी आहे. यांच्याविषयी कोणाच्या विषयी? हमीद दलवाई. हां, हमीद दलवाईंच्या विषयी. दुसरा असा प्रश्न आहे की आपल्या संपूर्ण चर्चेमध्ये मुस्लिमांच्यावर आता जे हल्ले होत आहेत, ज्या तऱ्हेचे हल्ले होत आहेत, जीवघेणे हल्ले होत आहेत आणि होत आहेत म्हणजे तुम्हालाही माहिती आहे आम्हालाही माहिती आहे. त्याच्या बाबतीमध्ये आपण काय करणार आणि आजच्या चर्चेमध्ये नवसमाज माध्यम वगैरे याच्यामध्ये त्याच्यासाठी म्हणून काय आपल्याला मजबूती त्याच्या माध्यमातून करता येईल. कारण आत्ताचा अत्यंत गंभीर प्रश्नांपैकी एक प्रश्न असा आहे की काही दिवस गेले की कुठेतरी हल्ला झालेलाच आहे, अशी परिस्थिती आहे. आत्ता नुकताच शिराळा तालुक्यामध्ये एक हल्ला झाला, त्या बाबतीमध्ये आत्ता आमचं सगळं निस्तरायचं चालू आहे, काय काय चालू आहे. तर तो विषयच आपल्या चर्चेमध्ये आपल्या मांडणीमध्ये आला नाही, याचं मला थोडंसं आश्चर्य वाटलं. मत आहे ना त्यांचं. काही गोष्टींच्या व्यक्त होऊन द्या त्यांना. हा, मुस्लिमाबद्दल की- सर, मुस्लिमाबद्दल व्यक्त व्हा तुम्ही, गैरसमज दूर करा. हा, काय माहिती आहे का सर, तुमच्या माहितीसाठी सांगतो. एक तर ते तुम्ही जे म्हणताय ना हमीद दलवाईंचा, कसं आहे की हमीद दलवाईंनी लिखाण केलेले आहेत ना बऱ्याच गोष्टींवर. त्यांनी कुराणातल्या संदर्भामध्ये म्हणा की मी पैगंबर साहेबांना परिचित मानत नाही, त्यात पैगंबर साहेबांचा एकेरी उल्लेख बराचदा त्यांनी केलेला आहे. त्यांची किती पुस्तकं तुम्ही वाचलीत मला नाही माहिती, मी साहीच्या साही पुस्तकं त्यांची वाचलेली आहेत आणि त्याच्यामध्ये इमाम हुसेन यांच्याविषयी पण त्यांनी बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत. तर विषय काय असतो, ती विचारधारा मुस्लिमांपर्यंत पोहोचलेली असते, त्याच्यामुळे त्यांचा नकार आहे. व्यक्ती म्हणून हमीद दलवाईंना विरोध नाहीये. नाही, आपण ईश्वर मानत नाही म्हणून म्हणाला. सांगतो ना मग तुम्हाला मी सर आता, की तुम्ही म्हणता की तुम्ही ईश्वर मानत नाही, तुम्हाला ऍक्सेस मिळतो वगैरे. मग मी तर तुम्हाला काय म्हणतो की मला पण मशिदीत ऍक्सेस आहेत ना. मी पुराणातल्या कित्येक आयाती कालबाह्य आहेत असं सांगतो, बुरखामुक्ती अभियान जे आहे ते राबवतो, तरी सुद्धा काय ऍक्सेस आहे याच्या मागचं मूळ कारण आहे की मी मुस्लिमांची खूप वेळा बाजू घेतो. ठीक आहे, गजापूरमध्ये ज्यावेळी मुस्लिम समाजाच्या त्या ठिकाणी मॉब लिचिंग झालं, घरामध्ये त्या ठिकाणी महिलांवर हल्ले झाले, त्यावेळी आम्ही गजापूरला गेलो होतो. ठीक आहे, विशाळगडच्या ठिकाणी. त्याही पलीकडे तुमच्या माहितीसाठी सांगतो, शनिवारवाड्याच्या तिथे दर्ग्याचा जो विषय आला होता, त्यावेळी छातीचा पोट करून मी एकटाच तिथं उभा होतो. त्यानंतर मेधा कुलकर्णी तिथं फिरकले पण नाही. मग त्याच्यानंतर जे आहे, मग त्यानंतर आपण पुरावे वगैरे दिले, त्यावेळेस कुठला मुसलमान तिथं आलं होतं? मीच गेलो होतो त्या ठिकाणी. तर ह्या विषयांवर आम्ही बोलतो, मात्र प्रत्येक ठिकाणी लढाईची जी असते ती एक थिअरी असते आणि त्या थिअरीने किंवा त्या सूत्राने लढलं जातं. प्रत्येक विषयावर प्रत्येक माणसानेच लढावं असं नसतं. त्यांच्याकडे विंग आहेत वेगवेगळ्या. काही विंग ज्या आहेत त्या बौद्धिकवर काम करतात, काही विंग ज्या आहेत त्या रस्त्यावर उतरतात. तर आपल्याकडे देखील तशा ज्या त्या विंग आहेत त्या निर्माण आपल्याला कराव्या लागतील. प्रत्येक जणांनीच रस्त्यावर उतरावं आणि प्रत्येक जणांनी त्या गोष्टी कराव्या असं गरजेचं नसतं. मुस्लिम समाजावर हल्ले होतात. आज या बाबतीमध्ये असंवेदनशीलता मोठ्या प्रमाणामध्ये आहे, याला आपण नाकारूच शकत नाही. मात्र आजची परिस्थिती अशी आहे सर की या देशामध्ये 13 वर्षाच्या मुलीच्या बाबतीमध्ये परवा दिवशी राजस्थानमध्ये काय झालं ते आपण पाहिलं. आपण आपली संवेदनशीलता जी आहे ती पूर्णपणे गमावून बसलेलो आहोत कुठल्याही विषयामध्ये आपण घेतलं तर ते फक्त मुस्लिमांच्या बाबतीमध्येच नाही आहे. दुसरी गोष्ट, तुम्हालाच ते जे मगाशी म्हणाले की आम्हाला ॲक्सेस मिळत नाही मशिदीमध्ये, तुम्हीच म्हणताय की मिळतोय बुवा ॲक्सेस. ठीक आहे, काही असेल की काही गोष्टी ॲक्सेप्ट केल्या जात नाहीत आणि काही गोष्टी ॲक्सेप्ट केल्या जातात. तर प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. माझा जो अनुभव आहे तो अनुभव मी या ठिकाणी मांडला. मीही बऱ्याच सुधारणावादी विषयांवर काम करतो, मात्र मुस्लिमांमध्ये तसा ॲक्सेप्टन्स नाही हे साफ चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे. मुस्लिम समाजामध्ये ॲक्सेप्टन्स आहे. फक्त माझं तुम्हाला असं सांगणं आहे की मुस्लिम समाजामध्ये मुस्लिमेतर बांधवांकडून सुधारणावादी विचार मांडले जाऊन मुस्लिम समाज ॲक्सेप्ट करण एवढं त्यांच्यामध्ये जे वैचारिक घुसळण आहे ती तेवढी त्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं नाही.
त्याच्यामुळे तुम्ही मुस्लिम समाजातली लोक जे आहेत ती जास्तीत जास्त पुढे आणा आणि त्यांच्यामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करा, जसं मी त्यापूर्वी सांगितलं. बाकी काही विषय नाही आहे. आणि ते मॉब लिचिंग वगैरे या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींवर काम केलं पाहिजे. आम्हीही करतो, बऱ्याच ठिकाणी आम्ही भेटी दिलेल्या आहेत. ते पुसे सावळीमध्ये काय प्रकार घडला, त्यानंतर त्या ज्या महिला ज्या आयशाच नाव आहे त्यांचं, पण त्या अजूनही माझ्या संपर्कात आहेत सर. त्याच्यानंतर काय काय तिथे घोटाळे झाले, मशिदीतल्या लोकांनी काय काय भ्रष्टाचार केला, तर सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. आम्ही त्याच्यामध्ये पण इन्व्हॉल्व आहोत, आम्ही त्याच्यावर काम करतो. मात्र ते काम करण्याचं एक थिअरी आहे, ते त्या पद्धतीनंच केलं पाहिजे ना असं मला वाटतं. बाकीच्यांचे विचार वेगवेगळे असू शकतात. धन्यवाद. शेवटचा प्रश्न नाही. माध्यमांच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी बोलल्या जात आहेत त्या ऐकून घ्या. पण आपलं काम, विद्रोहीचं काम, जे अल्पसंख्याक मानव समूह आहे, खास करून मुस्लिम मानव समूह आहे, त्यांच्यावर प्रचंड अन्याय आणि अत्याचार सुरू आहे. आणि त्याचा प्रतिवाद या समाज माध्यमांच्या माध्यमातून कसा करायचा याची स्ट्रॅटेजी आपल्याला करावी लागते. पैगंबर शेख एका अशा परिस्थितीमध्ये आहे, एका बाजूला ते मुस्लिम असल्यामुळे त्यांना आपण मुस्लिम म्हणून प्रश्न विचारतोय. ते मुस्लिम आहेत का? नाही ऐका, त्या आणि आपण स्वतःला हिंदू समजतोय. काही लोक क्या दिया डॉक्टरांनी जो प्रश्न उपस्थित केला तो काही हिंदू म्हणून नाही, तर वेगळं. मी बौद्धच आहे ना. हा, ते बौद्ध आहे. नाही हे बौद्ध आहे, परंतु ते काही मुस्लिम समाजाचा ठेका घेतलेला नाही. आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की याच्या पुढे मुस्लिम मानव समूहांवर अनन्वित अत्याचार आणि कोंडी जी आहे, भयावह कोंडी आहे, त्या कोंडीचं वर्णन धनाजीराव गुरव ज्यावेळेस आम्ही बोलतो तर त्यांनी मला त्या दिवशी सांगितलं, माझ्या अंगावर काटा आला. खेडेगावांमध्ये प्रचंड वाईट परिस्थिती आहे आणि तिथं आपले लोक लढतायत, पण समाज माध्यमांवर त्याचं प्रतिबिंब पडत नाही. म्हणून विद्रोहीच्या सगळ्यांना माझी विनंती आहे की जसं दलितांच्या अत्याचारांच्या बाबतीमध्ये आपण संवेदनशील आहोत, स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांच्या बाबतीत संवेदनशील आहोत, तेवढे आपण मुस्लिम मानव समूहांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बाबतीत इतके सेन्सिटिव्ह नाही आहोत. हा आपला पण प्रॉब्लेम आहे, कारण आपल्या नेणिवेचा लोचा आहे. एक शेवट ऐका ना, हिंसक असे कंटेंट असतात, हिंसक पोस्ट रील असतात. म्हणजे जी सद्यस्थिती आहे, जी बेरोजगारी आहे, भ्रष्टाचार आहे, महागाई आहे, जी सद्यस्थिती आहे ती ह्याच्यापासून भरकटवण्यासाठी, याच्यापासून पळ काढण्यासाठी हे सगळे मुद्दे मध्ये घातले जातात, तर्कवितर्क दिले जातात. तर मग हाच तर फॅसिझमचा भाग आहे. मग तो संपवण्यासाठी काय? आणि याच्या पुढचं असं होतं की नक्कीच आपण तरुण म्हणून आपण हे सगळं सोचतोय म्हणून आपण यांचं भांडाफोड करणं गरजेचं आहे. हे जे तर्कवितर्क दिले जातात, खूप काय काय जिहाद वगैरे काय काय बोललं जातं, तर नक्कीच ह्याचं भांडाफोड करणं, हे खोडून काढणं गरजेचं आहे. पण सद्यस्थिती, तो व्यक्ती आत्ता बेरोजगार आहे, तो महागाईचा फटका सोसतोय, तो जर जॉब करतोय तो तरुण, तर तो कामावर खूप मोठ्या प्रकारात दमन शोषण सहन करतोय. तर त्या सद्यस्थितीवर काय बोलाल? की सोशल मीडियामुळं तुमच्या बाबतीमध्ये हे घडतंय याचीच जाणीव कित्येक जणांना नाहीये. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झोंबी झालेलो आहोत, ठीक आहे, आपल्याला जाणीवच नाही ना की अरे आहे बुवा. ह्याची जाणीव झाली तर त्याच्या बाबतीमध्ये लढाई सुरू होईल ना. सध्या जाणीव ह्याची झालेली की धर्म धोक्यात आहे आणि मुसलमान वाईट आहे, ठीक आहे. आणि मग धोका कशामुळे आहे तर गावामध्ये एकच मुसलमानाचं घर असतं, त्या घरामुळे धोका आहे. मग त्याचंच अर्ध आयुष्य एकतर तो देशभक्त आहे का देशद्रोही ह्याच्यामध्ये जातं, आणि मग त्याच्यातून वेळ मिळाला की मग ते हलाल आहे का हराम आहे मध्ये जातं. मग दोन्ही बाजूनी जे आहे ते त्याची काय म्हणतात उचल बांगडी किंवा कोंडी आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये जे तुम्ही म्हणताय की या विषयांवर बोललं पाहिजे, मी तुम्हाला परत सांगतोय की तुम्ही या गोष्टी जोपर्यंत सांस्कृतिक मुद्दे हातात घेत नाही तोपर्यंत बोलू शकत नाही. तुम्ही सांस्कृतिक मुद्द्यापासून किती दिवस पळणार आहात ते तुम्हाला राम मंदिरावर आणतात. आपण त्यांना 2024ला संविधानावर आणू शकलो कारण आपण त्या मुद्द्याला तेवढे हाईप देऊ शकलो, त्या विषयावर आपण सगळे एक झालो म्हणून ते आपण हाईप देऊ शकलो. जर आपण आपल्या मुद्द्याला हाईप देऊ शकलो नाही तर त्यांच्या मुद्द्यामध्ये जाऊन गोंधळ घालणं
ते जमतंय का ते बघितलं पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही सांस्कृतिकदृष्ट्या त्यांना बीट करणार नाही तोपर्यंत तुम्ही ह्या मुद्द्यांवर त्यांना आणू शकत नाही. असे अनेक मुद्दे आहेत, खूप सारे मुद्दे. म्हणजे अगदी तुमच्या माहितीसाठी सांगतो की छोट्या कार्यक्रमांमध्ये त्यांचं जी हे आहे इन्व्हॉल्व जे आहे त्यांचं ते वाढलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. शिवराज्याभिषेक सोहळे जे आहेत ते छोट्या प्रमाणामध्ये घेतले जातात, त्या कार्यक्रमांमध्ये ते येत आहे. तुमच्या देवींचे मंडळामध्ये त्या ठिकाणी ते येतात, गणपतीची मंडळ त्या ठिकाणी ते येतात. त्याच्या पलीकडे गेले नाही तर महिलांचे वेगळे कार्यक्रम आता चालू केलेले आहेत. महिलांच्या संघाच्या ज्या आहेत त्या वेगळ्या शाखा चालू केल्या गेलेल्या आहेत. मग तुम्ही त्यांना सांगणार काय आहात हे लक्षात घ्या. ते तुम्ही त्यांना बेरोजगारी वगैरे ह्याच्यावर सांगायला गेले तर ते तुम्हाला धर्माच्या 4 गोष्टी सांगत बसतात. मग मला हे म्हणायचं आहे की सांस्कृतिक मुद्द्यांवर लढता हे मुद्दे तुम्हाला घ्यावे लागतील. बरोबर. ठीक आहे. आणि तुम्ही ते मुद्दे सोडून जर फक्त हेच मुद्दे घेत बसाल का तर त्याला रिस्पॉन्स मिळणार नाही, बिलकुल मिळणार नाही. आज तुम्हाला एक छोटंसं उदाहरण फक्त सांगतो. फेसबुकवर तुम्हाला सांगतो की तुम्ही महागाईवर एक पोस्ट करा, एक पोस्ट छोटीशी, त्या पोस्टला लाईक बिलकुल मिळणार नाही. आणि एक पोस्ट कुठल्या तरी धार्मिक विषयाच्या एकतर काउंटर पोस्ट म्हणून टाका किंवा स्वतःची पोस्ट म्हणून टाका, बघा त्या पोस्टला रीच कसा मिळतो. म्हणजे याचा अर्थ समाजमन तसं झालेलं आहे, त्यांची बुद्धी तशी झालेली. आणि मग त्यांची बुद्धी तशी झालेली आहे तर त्यांच्या बुद्धीप्रमाणे तुम्हाला आधी विचार मांडून मग तुमचे विचार जे आहेत ते सांगावे लागतील. आपण लहान बाळाला कसं करतो, लहान बाळाला त्याला आधी म्हणतो की पाणी पाजते. माझी बायको आता माझ्या मुलीला जर औषध पाजायचं असेल तर ते काय म्हणते, दवा नाही पाणी आहे म्हणते. मग पाणी म्हणते तर 1-2 चमचे जे आहेत ते पाण्याचे देते, 3रा चमचा जो आहे तो औषधाचा देते. अशा पद्धतीने ते काम करावं लागतं. 2-3 सांस्कृतिक मुद्दे घ्यावे लागतात आणि त्याच्यानंतर मग जे मुख्य मुद्दे आहेत ते मुख्य मुद्दे मांडायचे असतात. आणि त्याच्यानंतर ते ऐकतात, हे लक्षात घ्या. नाहीतर नाही ऐकत, बिलकुल ऐकत नाही. आत्ताच्या घडीला पुण्यामध्ये एका माणसाने आंदोलन केलं, ते एकाड एक दिवस पाणी त्याच्या बाबतीमध्ये आंदोलन केलं. त्याने आंदोलन केलं की आम्हाला रोज पाणी पाहिजे, आमरण उपोषण. अहो ते उपोषण सोडवायला सुद्धा विरोधी पक्षाचे लोक गेलेले नाही. त्याला फोन करावं लागलं, म्हणाला भाई 5 दिवस झालं बसलोय, म्हणलं कुणीच आलं नाही. अरे म्हणलं बाबा तू जीव जरी दिला तरी आता तोच माणूस समजा तो कुठल्या धर्माचा हे मला सांगायचं नाही, ठीक आहे. समजा तो मंदिराच्या बाबतीमध्ये जर तिथं बसला असता तर, जर तो दर्ग्याच्या बाबतीत तिथं बसला असता तर किती गर्दी झाली असती तिथं. पुण्यामध्ये लगेच बातम्या झाल्या असत्या त्याच्या. म्हणजे ह्याचा अर्थ लोकांना लोकांच्या समस्या समजत नाही हे समजून घ्या. आणि त्या समस्या समजवण्यासाठी आधी त्यांच्यामध्ये सामील व्हायचं. त्यांच्याप्रमाणे आपण येडे गबाळे आहोत, आपल्याला सगळं माहिती आहे, पण दाखवायचं आणि त्याच्यानंतर जे विचार आहेत ते मांडायचे. धन्यवाद. शेवटामध्ये होता आता उदाहरण पण दिलं आपण की विठ्ठल मंदिर आणि मस्जिद शेजारी, त्याच्या शेजारी 2 किलोमीटर टाके डोकेश्वरी, तिथेही तशीच परिस्थिती, मंदिर आणि मस्जिद शेजारी. पण टाके डोकेश्वरमध्ये यात्रा आधी उरूस साजरा होतो, मस्जिदमध्ये उरूस साजरा होतो, मग ती यात्रा सुरू होती म्हणजे दुसरी. तसंच उदाहरण गोगरगाव आहे श्रीगोंदा तालुक्यात, राम मंदिर आणि मस्जिदची एकच भिंत आहे. आणि कधीही त्या राम मंदिरात कधी घोटाळा नाही, कधी या मस्जिदमध्ये घोटाळा नाही. मला सांगायचं असं, हे ज्या एकात्मतेच्या गोष्टी आहेत ग्रामीण भागात, की मला माझा अनुभव सांगतो की धर्माचा असतो तो ग्रामीण भागात कमी आहे, अर्बन भागात शहरात जास्त आहे. आणि आपल्या सोशल मीडियावर ह्या ज्या आमच्या ग्रामीण भागात एकात्म वारकरी पद्धतले, आज एकादशी, आज हजारो हिंदू त्या वायऱ्या गावी त्यांची समाधी, आज हजारो हिंदू तिथं आज जातात. ह्या गोष्टी किंवा ते शेख मोहम्मद बाबा श्रीगोंद्याला आहे आणि तिथं संपूर्ण श्रीगोंदा नाही परिसर त्या शेख मोहम्मद बाबाला मानतं. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सोशल मीडियावर आल्या पाहिजेत. ह्या देशाच्या दृष्टीने, एकात्मतेच्या दृष्टीने त्या खरं चांगल्या आहेत, त्या एवढीच माझी खंत आहे. प्रश्न काय? प्रश्न नाही, त्यांनी ॲडिशन केलं, संपलं, प्रश्न संपला. शेख मोहम्मद अविंद्य त्याच्या हृदयी गोविंद, असं ते शेख मोहम्मद महाराजांचं जे आहे ते अभंग आहे. ॲक्च्युली मी बऱ्याच ठिकाणी हेच बोललो आणि आत्ता ह्याच्यामध्ये पण हे बोललो की आम्ही एवढ्या सगळ्या ज्या गोष्टी करतोय त्या मीडियावर कुठे दाखवल्या जातात. मग मी पण 15 मिनिटं कुठं चाकू घेऊन उभा राहू का? पॉझिटिव्ह जे आहे ते दाखवायचं नाही, हेच तर षडयंत्र आहे ना मीडियाचं आणि ज्या सगळ्या व्यवस्थेचं आहे.
तर ते दाखवलं पाहिजे आणि यात काही शंका नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. पर्यायी रणनीती काय असावी आणि कुठेही अडकून न राकार घेऊन पर्याय निवडावेत असं आपण आपल्या अनुभवातलं शहाणपण दिलं. धन्यवाद. आपण 19 मिनिटं पुढं चाललेलो आहोत. पुढच्या सत्राचा वेळ आपण इथं हा सांस्कृतिक चळवळीच्या अंगाने त्यांना विरोध करावा लागेल किंवा त्यांना टॅकल करावं लागेल, तरच खऱ्या अर्थानं आपण पुढे जाऊया किंवा त्यांना पर्याय देऊ शकूया. म्हणून मी थोड्याशा घोषणा देतो आणि आपण पुढच्या सत्राकडे जाऊया. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा. यानंतर आपण पुढील सत्राकडे जात आहोत. मुद्दा असा आहे की मी मुंबईत राहतो आणि मुंबईत हिंदू मुसलमानांच्या दंगल्या मी खूप पाहिलेल्या आहेत. माझा असा अनुभव आहे, अनुभव म्हणण्यापेक्षा माझा असा गिल्ट आहे की ज्या प्रमाणात पुरोगामी हिंदूंनी मुस्लिमांच्या बाजूला उभं राहायला पाहिजे होतं तेवढं मुंबईत उभं राहिलं नाही. फार कमी लोकांनी त्यावेळी ते म्हणजे 92ची दंगल झाली, 84ची दंगल झाली. पुरोगामी हिंदू उभा राहिला नाही. आणि पुरोगामी हिंदूच्या लेणीमध्ये असा एक गिल्ट आहे की आपण मुसलमानांच्या बाजूला उभं राहिलो तर आपण हिंदू समाजापासून आयसोलेट होऊ, त्यामुळे उभं राहिलो नाही. आणि ह्याच्यापुढे सगळीकडे जर असं होत राहिलं तर मला कित्येक मुस्लिम म्हणाले की आम्हाला लेफ्ट आऊट वाटते या समाजात, आम्हाला या समाजात लेफ्ट आऊट वाटते. आणि हे मला फार लागलेली गोष्ट आहे की मुंबईत पण आम्ही हे करू शकतो. बिलकुल बिलकुल.